मी शुभांगी मिलिंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते शाईन विथ शुभांगी मिलिंद या पॉडकास्टमध्ये. बऱ्याचदा मला प्रश्न असतो, शुभांगी ताई तुझी साडी खूप छान आहे, तुझा ड्रेस खूप छान आहे, आणि माझं उत्तर एकच असतं, सिटी सेंटर सातारा. खरं तर मी मूळची सातारची, आणि सातारा म्हटलं की जिल्हा शूरवीरांचा, सातारा म्हटलं की किल्ले प्रतापगड, सातारा म्हणजे स्वराज्याची चौथी राजधानी, आणि सातारा म्हणजे कंदी पेढे, सातारा म्हणजे मावळ्यांचा प्रदेश, सातारा म्हणजे मिलिटरी अपशिंगे. एक ना अनेक हजारो गोष्टी सांगता येतात. पण आज जर विचारलं सातारा म्हणजे काय, तर या सगळ्यांबरोबरच आजच्या वर्षातलं किंवा आजच्या युगातलं पहिलं नाव समोर येतं, ते म्हणजे मोहित कटारिया ऑफ सिटी सेंटर सातारा. आणि सांगायचा उद्देश एवढाच की माझे जवळजवळ 70-80% जे काही तुम्ही माझे कपडे, साड्या अप्रिशिएट करता, या सगळ्या सिटी सेंटरच्या असतात. आणि सिटी सेंटर हे माझ्यासाठी एक दुकान नाहीये, तर सिटी सेंटर आमची एक भावना आहे. आणि मोहित म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी मोहित भैया, मोहित कटारिया, पण माझ्यासाठी तो मोहित दादा आहे. म्हणजे आमचं जे नातं आहे ते बहीण भावाचं आहे. आणि कधीही हक्कानं आले की ताई तू काय करतेस, किंवा ताई आज जेवायला इथपासून आमच्या सेंटरची जी ओळख आहे ती मी लाईव्ह वर प्रसारित करते, कारण मोहित दादा त्याचे एम्प्लॉईजनी त्याच्या दुकानात वेगवेगळे लाईव्ह आपण बघत असता. एक सेकंड लाईव्ह करत असतो. खूप वेगवेगळ्या कपड्यांच्या व्हरायटीज, खूप वेगवेगळ्या गोष्टींवर मोहित दादा बोलत असतो. पण मोहित दादा, त्याचा व्यवसाय आणि मोहित दादा काय आहे हे जाणून घ्यायला थोडा वेळ कमी पडतो, किंवा ते नाही शक्य होत. म्हणून आज मी मोहित दादाला स्पेशल इन्व्हाइट केलाय आणि मोहित दादाच्या ऑफिसमध्ये बसूनच त्याचा इंटरव्ह्यू घेते. नमस्कार मोहित दादा. नमस्कार. खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. बहीण म्हणून तू नेहमी माझ्या बरोबर आहेस, भाऊ म्हणून बरोबर आहेस, पण आज तू मला माझ्या इन्स्टा लाईव्हला बरोबर येऊन माझ्यासाठी एक प्रोफेशनल लाईफ मध्ये पण खूप मोठी अचिव्हमेंट मला वाटते ती. आणि तुझ्यासारख्या व्यक्तींचा समाजाला किंवा जे काही होतकरू बिझनेसमॅन आहेत त्यांना काहीतरी मार्गदर्शन व्हावं, तुझा प्रवास काढून आपण हा इन्स्टा लाईव्हचा घाट घातलेला आहे. तर सगळ्यात पहिलं मला तुला विचारायचं, कारण मला आज मी बोलण्यापेक्षा मला अपेक्षित आहे की तू जास्त बोलावं, तुझ्याकडून जास्तीत जास्त गोष्टी माझ्या किंवा आपल्या सगळ्या ऑडियन्सला कळाव्यात. तर पुन्हा एकदा स्वागत. आणि मी पण सगळं मनस्वी सगळ्यांचे आभार पण मानतो, आणि खरंच मला ही संधी दिली किंवा त्या योग्य समजलं म्हणून मी आभारी आहे, मनापासून आभारी आहे. आणि आपण ते इंटरव्ह्यू किंवा त्या ह्याच्यापेक्षा आपण गप्पा मारू छानपैकी. आपल्याला जे नवनवीन आज उद्योजक येत आहेत आणि ते माझ्यासाठी खूप आनंदाची किंवा मला ते वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे. आपण त्याबद्दल बोलू, बऱ्याच गोष्टींबद्दल छानपैकी गप्पा मारूया. येस. आणि मुळातच हा कार्यक्रम गप्पा हा असाच आहे, आणि तुझ्याशी गप्पा मारायला म्हणजे दुकानात उभं राहिले तरी आपण तासभर गप्पा मारतो. त्यामुळे आज तर आपल्याला ऑडियन्सला बऱ्याच गोष्टी सांगायच्यात. मोहित दादा, मला हे सगळं म्हणजे आज जे काही हा व्याप दिसतोय, आज सातारा म्हणजे सिटी सेंटर, इतक्या शाखा, जवळजवळ 50% सातारा सिटी सेंटरचे कपडे अंगावर दिसतात, या सगळ्या गोष्टी एका रात्रीत घडलेल्या नाहीयेत. कुठलाही स्टार एका रात्रीत घडत नाही. तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे थोडंसं सांगशील? नक्कीच. कधी कधी आपल्याला जे पिक्चर समोर दिसत असतं त्याच्या मागं खूप गोष्टी घडत असतात. आणि ही लेगसी किंवा हा जो वारसा आहे ना, हा माझ्या आजोबांपासून सुरू होतो. जवाहरलाल लालचंद कटारिया हे माझे आजोबा, त्यांनी मोती चौकात ते धोती, लुगडं ह्या टाईपचा होलसेलचा व्यवसाय करायचे. त्यानंतर 1980 साली माझ्या मोठ्या ताई, जी माझी सगळ्यात काय म्हणू, माझ्या जवळची व्यक्ती आहे, सोनाली माझी सगळ्यात मोठी ताई आहे, तिच्या बर्थडे किंवा तिचा जन्म झाला त्यावेळेस आमचं एक छोटं 200 स्क्वेअर फीटचं दुकान रेडीमेडचं की फ्युचर रेडीमेडमध्ये म्हणून 1980 ला वडिलांनी सुरू केलं. आता त्यानंतर जेव्हा मी अगदी शाळेत होतो तेव्हा मागं 2 रूम मध्ये आम्ही राहायला, आणि पुढे एक 200 स्क्वेअर फीटचं दुकान पिछे हा ते माझी शिकत होती, तिथं आम्ही वाढत होतो. आणि ह्यामध्ये राहताना माझी ताई MCA झाली आहे, जी मी सोनाली मोठं म्हणलं माझ्यासाठी ती खूप काय म्हणू जवळची व्यक्ती किंवा माझ्यासाठी ती इन्स्पिरेशन आहे प्रत्येक गोष्टीत. आणि तिथं राहत होतो. मग ते ऑटोमॅटिक काय झालं की दुकानामध्ये खूप जास्त वेळ जायला लागला. मग ऑटोमॅटिक ते तो व्यापारी पण किंवा त्या गोष्टी घडत गेल्या नॅचरली, असं म्हणायला हरकत नाही. तिथून आम्ही राहायला गेलो जिथं आता मी राहतो. फ्लॅट आहे माझा, जिथं आज 18-20 वर्षापेक्षा जास्त आले आम्ही तिथंच राहतोय. आणि मी माझ्या शाखा किती वाढवल्या तरी घर मी तेच ठेवलं,
कारण माझ्या मते की योग्य इन्व्हेस्टमेंट ही बिझनेसमध्ये आहे. आणि त्या पद्धतीनं तिथं आम्ही दुकान मोठं केलं. त्यानंतर दुकान मोठं केल्यावर मी आणि वडील जेव्हा दुकानात बसायचो, ते खरं तर एका म्यानात 2 तलवारी अशी गत होती. हो ना. हा, ऍक्च्युली मी जे काही माझा अभ्यास करत होतो किंवा मार्केट ज्या पद्धतीनं चेंज होत होतं, तेव्हा मला असं जाणवलं की ह्या पुढं आपल्याला अग्रेसिव्ह मार्केटिंग किंवा अग्रेसिव्हपणे उतरण्याशिवाय पर्याय नाही. मग मला माझ्या आयुष्यात जे जे कोच भेटत गेले किंवा जे त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टीतनं जर का तुम्हाला दृष्टी असेल तर ऑटोमॅटिक तुम्ही शिकत जाता. खरंय. अशामध्ये मला खूप जाणवलं की आपल्याला व्यापारी बनून राहायचं असेल तरच आपण गल्ल्यावर बसून राहिलं पाहिजे, पण उद्योजक व्हायचं असेल तर गल्ला सोडला पाहिजे. क्या बात आहे. हा, खरंय. 100% उद्योजक व्हायचं असेल, आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे, चांगला रोजगार निर्मिती करायची आहे. मी माझ्या व्हिडिओजमध्ये किंवा मध्ये जेव्हा ट्रम्प आणि टेरिफचा वाद झाला तेव्हा मी खूपदा उल्लेख केला. मला इतिहास आणि सोशल जे आपण वर्ल्ड पॉलिटिक्स म्हणतो त्याची खूप आवड आहे. रेग्युलरली मी रोज 1.5-2 तास त्याला देतो, ऐकतो, बघतो आणि त्यातनं शिकत पण असतो. आज भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यात स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे सिटी सेंटर ज्या पद्धतीचं आहे यांचं खूप मोठं योगदान आहे. खरंय. आणि ते योगदानचा मी पण एक वाटा आहे, याचा मला सार्थ अभिमान पण आहे. आणि मला ते चान्स मिळाला ह्याबद्दल पण बरं वाटतं. कारण काय होतं की मी एमबीए केल्यानंतर, मी आणि माझी वाईफ दोघेही एमबीए आहोत, आणि एमबीए केल्यानंतर मला पुण्यात नोकरीची खूप चांगली संधी होती. त्यावेळची आयएनजी जी बँक होती तिथं. पण मी ती न करता मी ठरवलं की मी पारंपरिक माझ्या वडिलांचा व्यवसाय करेन. ऍक्च्युली कधी कधी ताई मला म्हणायची की तू साताऱ्यात राहिलास तर तुझं लग्न होणार नाही, मुलगी देणार नाही साताऱ्यासारख्या ठिकाणी. खरंय. तेव्हा या पद्धतीनं काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. हा. एक 200 स्क्वेअर फीटचं छोटंसं दुकान की जिथली विक्री रोजची 3,000 रुपये नव्हती, अशा दुकानाचा भाग बनून राहण्यापेक्षा तू जा, नोकरी कर, मोठ्या शहरात जा, असं तिचं म्हणणं होतं. आणि वेल क्वालिफाईड होतो. पण मी बाय चॉईस ठरवलं आणि मला तरी आज नक्की वाटतंय की आज महाराष्ट्रभरातनं कस्टमर सिटी सेंटरला येतात आणि खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण खूप येतात. आणि मी त्या नोकरीचा डिसिजन घेतलेला खूप योग्य आहे असं मला नक्की वाटतं. तुला याच्याबद्दल आता खरं नंतर बोलणार होते, पण झालं असं की मी जेव्हा जेव्हा सातारला ते मला कोणीतरी फोन करून सांगताय तू सातारला चालले ना, सिटी सेंटर मध्ये नाहीये. आता मी यायच्या आधी स्वेटर्स 5-6 खरेदी केलेत, वेगवेगळ्या लोकांना व्हिडिओ कॉल करून, अगं ताई तुझा हाय का, तुझा हाय का. तर तू म्हणतोस हे अगदी मी प्रत्येक वेळेस अनुभवत असते की सातारला चालेस म्हटलं की मला सिटी सेंटर मधनं हे घेऊन ये, मग इथे येऊन तुझ्या मागं लागायचं की दादा हे काढून दे, ते काढून दे, हे नेहमी चाललेलं असतं. आणि फक्त सातारा, पुणे, सांगली नाही तर मी बघितलं विदर्भातून बऱ्याच एन्क्वायरीज असतात. खूप सारे प्रेक्षक किंवा ऑडियन्सच्या आपण कमेंट्स बघत असतो. आता तसं ताईंनी सांगितलं की दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ करता, खूप छान साड्या दाखवता म्हणून. तर हा म्हणजे ही फेम आहे, पण याच्याबद्दल एक विश्वास आहे, हा तू निर्माण केलास. अर्थात हा 3ऱ्या पिढीत तू म्हणतोस, पण वाढवलास तू. पण हे वाढवताना आजोबांकडून हा वारसा आला, वडिलांनी त्याचा पाया धरला. वडिलांच्या बद्दल मला नेहमी जाणवलं की काकांबद्दल तुला खूप सॉफ्ट कॉर्नर होतं. हो हो, आणि वडिलांबद्दल मला एक खूप माझ्या मनाच्या कोपऱ्यात त्यांची जागा आहे आणि खूप भावनिक होऊन जातो मी. काल त्यांचा दिवस होता. त्यांनी जे पेरलंय ते 100% उगवलेलं आहे, काही त्याबद्दल दुमत नाही. आणि खूपदा काय असतं की मला ह्या पिढीला नक्की सांगायचंय की आपण जेव्हा एखाद्या रेसमध्ये असतो तेव्हा तिथं त्या रेसमध्ये आपण कुठून सुरुवात करतोय हा फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काही जणांना आज 500 मीटरची रेस आहे आणि एखादा जण 200 मीटर पुढं उभा आहे आणि मी 200 मीटर मागं उभा आहे, तर मला ते डिस्टन्स कव्हर करून पुढं जायचंय. तर आज जे सोशल मीडिया आहे किंवा जे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म्स किंवा ते, यांनी तुम्हाला ती सुवर्ण संधी डबल स्पीड घ्यायची दिली आहे. ती तुम्ही ग्रॅब करा, मार्केट ओळखा, त्या पद्धतीनं करा. मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, म्हणजे एक 3 वर्षापूर्वी किंवा लॉकडाऊनच्या आसपास अशी परिस्थिती होती की ऑनलाईनला बरंच प्रमोट केलं जात होतं आणि ऑनलाईनला प्रचंड प्रचंड प्रतिसाद होता. आणि ओव्हरऑल आम्हाला असं जाणवत होतं की रिटेलची इंडस्ट्रीचं फ्युचर तेवढं ब्राईट नाहीये. पण माझ्यासारख्या काही जणांनी त्या सोशल मीडियाचा इतका प्रॉपर यूज केला की आम्ही 100% गंगा उलटी बहती केली. हे मात्र मान्य. आणि तू जे पहिलं म्हटलंस किती रेस आहे,
500 मीटर 200 मीटर काही असेल. बऱ्याचदा काय होतं, स्पेशली जेव्हा रिटेलमध्ये छोट्या शहरांमध्ये, की मला जर पुढे जायचंय तर मी दुसऱ्याची रेष पुसण्याचा प्रयत्न करतो. तू दुसऱ्याची रेष कधीच पुसली नाहीस, तू स्वतःची रेष लांबवलीस. ऍक्च्युली हे काही गोष्टी खरं बोलायचं नाही ठरवलं होतं, पण माझा असा अनुभव होता की जेव्हा हे दुकान केलं त्यावेळेस माझ्याकडे येणारे व्यापारी किंवा त्यांना निगेटिव्ह करणे, त्याबद्दल बोलणे किंवा पाय खेचणे हा खूप प्रकार झाला. कदाचित हा त्या माझ्यापेक्षा त्या कॉम्पिटिटरला जास्त विश्वास असेल की हा आपल्यापेक्षा पुढे जाणार आहे, म्हणून त्यांनी पाय खेचला असेल असा मी नक्की विचार करतो आणि त्यांचे आभार मानतो. कारण मला सगळ्यात जास्त मोटिवेशन त्या निगेटिव्ह ह्याच्यात नव्हतं, असं माझं पर्सनल मत आहे. आणि खरं तर माझं खूप आवडतं वाक्य, नाकावर चिचून तुम्ही उभं पाहिजे. काय अजिबात पण म्हणून चिंतकाचे घर नेहमी असावे शेजारी. खरंच असावं. पण ती रेस जी आहे ना, तो जो मी एक्झाम्पल दिला, मी खरंच सांगतो की माझ्या बरोबर समजा साताऱ्यात एक 10-15 दुकानं असतील, ती खरंच ती मोठे शोरूम, ती दुकानं, आणि त्या मानाने मी एक 200 स्क्वेअर फीटचा दुकान चालवणारा छोटासा मुलगा, किंवा त्यावेळेस माझं 24 वय होतं त्यावेळेस आम्ही ही सिटी सेंटरची जागा घेतली. त्याच्या आधी वडिलांशी माझं खरंच, मी एका मॅनात 2 तलवारी होत्या. वडिलांबद्दल प्रचंड 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 माझ्या मनात इतकी जागा आहे ना, कारण त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य वेचलंय त्या काय म्हणू आपण, की मला इतकं त्याबद्दल रिस्पेक्ट आहे. त्यांनी 14-14, 12-12 तास काम केलेलं आहे, आमची पूर्ण फॅमिली घेऊन केलेलं आहे, आणि ज्या पद्धतीनं तिघांना आमच्या शिक्षण दिलं. माझी मोठी ताई MCA युनिव्हर्सिटीमधनं टॉपर आहे, तिचं शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण शिक्षण झालंय. व्हेरी गुड. दुसरी ताई MBA, मी स्वतः MBA. आणि मग तुम्ही तिन्ही ह्यांना व्यवस्थित त्यांचं हे करून त्यांच्या आयुष्यातलं इति कर्तव्य पूर्ण केलं. आणि जेव्हा मी हे दुकान केलं ते जेव्हा आम्ही खरं तर आत्ता जे सुवर्ण दिवस आहेत हे बघायला ते नाहीत, त्यावेळेस मी त्यांना ते सुख नाही देऊ शकलो, किंवा तेव्हा मी तेवढा स्टेबल नव्हतो. ह्या गोष्टीची अंतर्मनात कुठेतरी खंत राहते. दादा, आपण सगळ्या गोष्टींवर मागं बोलणार आहे, पण खरं ग्रीफ हा एक खूप मोठा लाईफचा पार्ट आहे. की आयुष्यात एखादी जवळची व्यक्ती असते, कदाचित ती असताना आपल्याला थोडं इकडे तिकडे असतं, पण ती नसल्यावर जास्त जाणवतं. किंवा जेव्हा त्या व्यक्तीला काय होतं, आपण म्हणतो ना की गेल्यानंतर जाणवतं, किंवा त्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी जाणवतं. काकांना जेव्हा अटॅक आला तेव्हाची तुझी परिस्थिती मी बघितलेली आहे. त्यानंतर तू हे सगळं म्हणजे एकीकडे स्वतःला सांभाळणं, व्यवसाय सांभाळणं आणि फॅमिली सांभाळणं, ऑब्व्हियसली सगळ्यांची जबाबदारी. तर त्यात ते काय मोटिवेशन होतं, की ती काय शक्ती होती, त्यातून तू बाहेर आलास? ऍक्च्युली कधी कधी परिस्थिती खूप काही शिकवते. म्हणजे तुम्ही सेल्फ डिटरमाइन असाल, आणि ह्याच्यात मी तुम्हाला खरं सांगतो की बाहेरच्या मोटिवेशनपेक्षा तुमचं इनर मोटिवेशन खूप गरजेचं आहे. वरनं तुम्ही मोटिवेशन घेऊन तात्पुरतं दुसऱ्या दिवशी परत तीच अवस्था असते. म्हणजे तुम्ही जिमचं किंवा याचं मी 1-2-3 खूप छान एक्झाम्पल देणार आहे, ते आपण आवर्जून हे करू. पण त्याच्यात ते जे आहे ना, ते मोटिवेशनपेक्षा तुम्ही इनर मोटिवेशन आणि इनर स्ट्रेंथ डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ते जे पुढं नेईल ते बाकी काही नेऊ शकत नाही. आणि आई वडिलांचा रोल कसा होता वडिलांचा, तर वडिलांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणलं. हा त्यांचा मला खूप मोठी गोष्ट वाटते, की मला MBA करायचंय तू कर. मला त्याच्या आधी मी लॉला होतो, लॉ करायचं तू ते कर. ते मला खूपदा सांगायचे की हे केल्यानं हे होईल, पण त्यांनी मला असं नाही सांगितलं की तू करू नकोस. ते पाठीमागं जे उभं राहणं आहे ना, ते मनगटात बळ देतं, ते तुम्हाला स्ट्रेंथ देतं. माझ्या आईच्या बाबतीत ज्या मेमरीज आहेत ना, मला खूप, ती आई गेल्यानंतर कसं जाणवतं ते मी तुम्हाला एक जस्ट शेअर करतो. आई जेव्हा दुकानात बसायची तेव्हा ती कोण ना कोण स्टाफ तिच्या आजूबाजूला येऊन गोळा व्हायचे, आणि मला त्या गोष्टीचं कधी कधी राग यायचा. म्हणजे असं आपल्याला कधी कधी होतं ना, आपल्याला माहिती नसतं. पण आई गेल्यानंतर एका स्टाफनं मला बोलवून दाखवलं की माझ्या घरचा गॅस संपलाय किंवा मला आज अडचण आहे, तर मी हे तुमच्या आईलाच सांगू शकत होते. ते मी तुम्हाला सांगणं मला जड जातं. हे जे बॅकग्राऊंडला ती जी करत होती ना, ते विणण्याचं काम करत होती. ही काय होतं, ती असताना त्याची कदर नसते आपल्याला खूपदा, आणि ते मग मला खूप जास्त माझ्या मनात राहतं. तू बोलण्याचे बरोबर आहे, पण मी असं म्हणेन की ठीक आहे, त्यावेळेस कदाचित तुला लहान होतास, तुला ते वाटत होतं. पण आज मी बघते की तुझ्यात पण हे सगळे गुण आले. जसे तुझ्याकडे वडिलांची व्यावसायिकता आली, आईचे हे गुण आहेत की तू ज्या पद्धतीने सगळ्या स्टाफची काळजी घेतो, येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची. मला आठवत नाही की मी दुकानात आले आणि माझ्याबरोबर कोणी 10 कस्टमर आलेत, प्रत्येकाला तू तेवढ्याच एनर्जीनं ग्रीट करत असतोस, प्रत्येकाची तेवढीच विचारपूस करत असतोस. नक्कीच मला वाटतं हे आई वडिलांचे गुण आहेत.
शिवाय आजकालचा जमाना म्हणजे कदाचित आपल्या काळात तर असं होतं की आई वडील सांगतील इंजिनिअरिंग करते, माझा जो काही ट्रेंड होता तेच आपण करायचो. पण मी काकांना या बाबतीत खरंच म्हणजे हे देईन की त्या काळात त्यांनी प्रोत्साहन दिलं की तुला जे आवडतंय कर, त्याचे प्लस मायनस नक्की तुला सांगितले, डिसिजन वॉज युअर्स. कारण त्यावेळेस कदाचित तेवढी सत्ता आपल्या हातात नव्हती Yes. आणि त्यांनी तोही तुला प्रोत्साहन दिलं आणि म्हणून तू स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करू शकलास असं मला वाटतं. तर पुन्हा एकदा आपण व्यवसायाच्या भागाकडे वळू. 13 वर्ष म्हणजे तसा मोठा काळ आहे, पण आजकाल आपण म्हणतो की ट्रेंड सारखा बदलत असतो. म्हणजे सोशल मीडिया आल्यापासून तर हार्डली पूर्वी एखादी गोष्ट किमान 10 वर्ष चालायची, एखादा पिक्चर आला तर किमान तो झालं गेलं 2 महिने तरी टॉकीजर राहायचा, असं आला कधी आणि गेला कधी कळत नाही. म्हणजे आपण पलक झपकतेही म्हणतो तसा ट्रेंड चेंज होतो आणि तुझ्याकडं कायम नवीन ट्रेंड दिसतो. याचं काय आहे किंवा कोणकोणते ट्रेंड्स, कोणकोणते बदल तू अनुभवले? मी काल परवा एक व्हिडिओ केला ना, त्याच्यात मी व्हिडिओज खूप बघतो, रील पण भरपूर बघतो आणि ते तुमची सायकोलॉजी असेल तसं रील पण दाखवतात. त्यात एक सिंगल हँडेडली म्हणून आहे, त्याच्या रील्स मी खूप फॉलो करतो. तर त्याच्यात त्यानं सांगितलं की हिंदीमध्ये होतं ते की आपण जेव्हा नाचतो ना तेव्हा ठरवून नाचतो की मी नाच करणार आहे. पण आपण झूम उठे म्हणतो ना, पण ते नॅचरली आपण झुमतो त्या तालावर, त्या ह्याच्यावर. ऍक्च्युली इतक्या इझिली काही गोष्टी घडतात. माझी जी रोहन सर आता आपल्या बरोबर आहेत, ती जी सोशल मीडियाची टीम आहे ना, ते लाईक अट्रॅक्ट लाईक ऑटोमॅटिक माझी टीम जमत गेली. ऑटोमॅटिक त्या पद्धतीच्या माइंडसेटची माणसं आली. ऑटोमॅटिक ती गोष्ट घडत गेली. आज खरंच सांगतो मी, मला इतका नशीबवान समजतो. माझ्याशी अटॅच होऊन जो टिकला ना, तो मग मला सोडणारच नाही किंवा मी त्याला सोडणार नाही. आज आमचे उबाळे काका असतील, निलेश भाई आहेत किंवा हे जे हळूहळू सीमाताई आहेत आमच्या एक किड्सवेअरच्या, त्या 16 18 तास आम्ही दिवाळीत काम केलं. आणि सांगायचं म्हणून नाही, सकाळी 9 ते पहाटे 5 पर्यंत आम्ही सगळे खांद्याला खांदा लावून दिवाळीत काम केलं. आणि मला खूप जण विचारतात की तुझ्याकडे माणसं का थांबतात किंवा आम्ही राव एवढं करतो किंवा हे करतो, तर ते तुझ्याकडं माणसं का थांबतात किंवा तुझं का ऐकतात किंवा तुम्ही असं काय करता की ज्याच्यामुळे हे. तर मला पहिलं आणि फार महत्वाचं वाटतं की ताई, मी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे. मी इतका भक्त आहे, माझ्या रक्तात मला ते बिनावं असं वाटतं, इतका भक्त आहे मी. निनाद बेडेकरांचं एक लेक्चर ऐकत होतो मी. सगळेजण ऐका, ते उपलब्ध आहे युट्यूबला, फ्री आहे. मी तर त्यावेळेस कॅसेट, सीडी आणि ते चाणक्य मंडलच्या हे आणून विकत आणून ऐकलेले. आज सगळं फ्री उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्या. तर निनाद बेडेकरांनी शिवाजी महाराजांचं मार्केटिंग रिलेटेड एक लेक्चर दिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की लीडिंग बाय एक्झाम्पल. म्हणजे काय होतं की जर का मी स्वतः तिथं 6 वाजता परवा सकाळी आमच्याकडे पार्सली आल्या आणि मी टीमला सांगितलं की आपल्याला 6ला यायचंय. मला माहिती आहे की यातले 2-4 जण कमी येतील, जास्त येतील, पण आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय. जे येतील त्यांना वेलकम आहे, त्यांना आम्ही ऍडिशनल काही ना काही त्याचं बेनिफिट देत असतो. पण जे आले त्याच्या आधी मी तिथं उभा आहे, तर इट इज लिडिंग बाय एक्झाम्पल. म्हणजे शिवाजी महाराजांचं खूप मला जे जाणवतं ना, तो गुण सगळ्यात मेन आहे ना, ते जेव्हा शाहिस्ते खानाचा 1.5 लाखाची फौज पुण्यात आली आहे आणि त्याच्या मधोमध ते चालून गेले आणि त्यांनी बोटं छाटली. खरं तर मारायचाच होता त्याला, पण बोटांवर भागला तो. तर त्यावेळेस ते म्हणले नाहीत की तुम्ही जावा आणि हे करा, ते स्वतः गेले. प्रत्येक गोष्टीत त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, लिडिंग आहे. लीडरची, ही ट्रू लीडरची साईन आहे की तो पुढं उभा असतो, मी उभा आहे. माझं दुसरं, मला हे जे काही सगळं ऐकतो करतो त्यातनं काय जाणवलं की सेनापतीनं एक पान तोडलं ना, तर मागणं येणारं जंगल, तुमचं अख्खं जंगल ध्वस्त करणार आहे सेना. तुम्ही ते कल्चर कसं डेव्हलप करताय त्याच्यावर आहे. आणि शिवरायांचा इतका मोठा आपल्याला वारसा आहे, त्यांचे पत्र वाचले किंवा त्यांचा जर का अभ्यास केला, त्याच्या आधीचा कालखंड आणि त्यांचा कालखंड, वतनदारी संपवणे असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत की हायरार्की किंवा हे ह्या बाबतीतली, ज्याच्यात गट्स आहे तो त्याच्यामध्ये त्याला वाव आहेच आहे आणि तो तेव्हाही आहे, आज पण आहे. अगदी तू बरोबर बोलास. म्हणजे शिवाजी महाराजांकडून खरंच आपण त्यांच्या, तो सागर एक थेंब जरी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आला तरी आपण आपलं आयुष्य उद्धारेल असं म्हणेल. पण त्यांच्यातले विजनरी नक्की मी तुझ्यामध्ये बघते, की विजन तुझ्याकडे आहे. लिडरशिप नेहमी मला असं वाटतं की बॉस आणि लीडर यामध्ये प्रचंड फरक आहे. म्हणजे दुकानावर बसणारा, गल्ल्यावर बसणारा शेठ
आणि जेव्हा तुम्ही एकत्र काम करता तेव्हा असणारा तुमचा लीडर हा आहे की जो तुम्हाला बरोबर घेऊन चालतो. लीडरच्या मागे तुम्ही चालता. कायम मी तुला हे बघत आले की यू आर अ ट्रू एक्झाम्पल ऑफ लिडरशिप. 365 मधला एक दिवस जरी माझ्या अंगावर युनिफॉर्म नसेल तर तुम्ही म्हणाल ते मी ऐकेन. क्या बात. येस, लीड बाय एक्झाम्पल. लीड बाय एक्झाम्पल. यू शुड लीड बाय एक्झाम्पल. फार महत्वाचं आहे. तुम्हाला बघून समोरच्याला एनर्जी आणि इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. दादा, थोडंसं मी लिडरशिप थोडंसं वेगळीकडे वळते. बऱ्याचदा जेव्हा एखादं ऑर्गनायझेशन असतं, एखादी व्यक्ती सेंटर्ड, म्हणजे आता ठीक आहे सिटी सेंटर कटारिया फॅमिलीचा आहे, मोहित आता लीड करतोय, तर पब्लिक फेस हा मोहित असतो. पण मी नेहमी बघितलं की आता तुझ्याकडं सांगायला मला आवडेल की 70% म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट फक्त बोलण्यात नसते, ती कृतीत असते. ते दादाकडे बघावं, कारण 70% स्टाफ लेडीज आहे. त्याच्या पुढे जाऊन सिटी सेंटरचा फेस म्हटलं की आमच्या समोर गौरी येते, आमच्या समोर सन्मती येते. तू कायम त्यांना प्रोत्साहन देत आलायस. म्हणजे तुमचे जे लाईव्ह असतात, म्हणजे सिटी सेंटरचा फेस म्हणून जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशनचा फेस, कारण इथं हे ऑर्गनायझेशन इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन आहे, एकाच व्यक्तीचं ऑर्गनायझेशन आहे. आणि असं असतं की हा माझाच फेस असला पाहिजे. पण तू मात्र इतर फेसेसना, अगदी एम्प्लॉईजना असेल किंवा तुझ्याकडच्या इव्हन मी बघितलं वेंडर्सना सुद्धा किंवा बऱ्याच लोकांना कायम कॅमेऱ्यावर आणलंस, त्यांना एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करून दिलीस. पैसे सगळेच देतात, काम केलं पैसे मिळाले, पण ही आयडेंटिटी आली, त्यांच्या सेल्फ रिस्पेक्ट आला किंवा त्याच्यामुळे त्यांना कदाचित स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला असेल. आयुष्यात त्यांनी इंडिव्हिज्युअल म्हणून पण बरंच काय अचीव्ह केलं असेल. ह्या सगळ्याची नक्की काय आहे की कशी सुरुवात झाली किंवा तुला हे सगळं करताना काय मिळतं नक्की, की काय आनंद आहे? ह्याच्यात 2-3 गोष्टी काय असतात. आता झील हा एक रेनकोटचा ब्रँड आहे. करेक्ट. मी त्याच्या कंपनीत गेलो होतो. 100% वुमन जी शिवणारी प्रत्येक आहे ती वुमन आहे. आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ना, मग तिथनं आपल्याला पण इन्स्पिरेशन आणि विजन मिळतं. मी त्यावेळेस ठरवलं की आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करूया. दुसरी गोष्ट, मला समाजात एक गोष्ट खूप जास्त जाणवली. शक्यतो कमी शिकलेल्या घरांमध्ये किंवा कमी शिक्षण असलेल्या घरांमध्ये जर का बाई काम करत असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती खराबच असते म्हणून करते. खूपदा ऑब्झर्व करतो मी, नवरा पेदाड असतो. कॉमन कारण सांगतो मी. नवरा नसतो किंवा काही मुलांचं शिक्षण असतं. आता आमच्याकडे असा पण स्टाफ आहे की मी इतकं त्यांना आदर्श मानतो माझ्या बाबतीत की ते किती. आता आमच्या एक आहिरे म्हणून ताई आहे, त्यांच्या मिस्टरांना पॅरालिसिस झालं दिवाळीच्या जस्ट 1 महिना 1.5 महिना आधी. आणि आमच्या त्या खूप महत्वाच्या लेडीज वेअरच्या स्टाफ आहेत. त्यांनी तरीही मला जेवढी शक्य आहे तेवढी दिवाळीला साथ दिली. हे कधी होतं माहितीये का? हे चांगलं पेरल्यानंतरच होतं, हे मला मनापासून वाटतं. आणि त्यासाठी इनिशिएटिव्ह कायम आपण घ्यायचा. ह्याच्यात मला खूप वाईट पण अनुभव येतात. कधी कोणी उचल बुडवून जातं, कधी काही होतात, काही गोष्टी पण होतात. पण मी कधी कधी आहे ना त्याला इतकं जास्त दुर्लक्षित करतो की कारण त्यामुळं तुमचं नाही तर चांगलं करण्याच्या कडचा इंटेन्शन कमी होत जातो किंवा तो कल कमी होतो. आणि इंटेन्शन ऑलवेज मॅटर्स. आणि तुझे इंटेन्शन काय चांगले असतात. म्हणजे मी आल्यानंतर ऑफिसमध्ये बघत होते, त्याबद्दल बोललेस की तुझे इंटेन्शन्स लिहिलेले असतात, तुझे गोल्स लिहिलेले आहेत आणि जे काही तुझ्या आयुष्यात करायचंय, मला असं वाटतं तुझं लिहिण्यावर खूप भर असतो. हो, की लिहिण्यावर खूप भर आहे. आणि लिहिल्यामुळं ते डबल मेमराईज पण होतं. मी हे आवर्जून तुम्ही म्हणला म्हणून हे ठेवलं होतं. माझे गोल्स किंवा ह्या दिवाळीच्या आधी जे काही मी लिहिलेलं होतं की मला ह्या दिवाळीला 5 इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर आम्ही तयार केलं. त्यानंतर एक माय टुमारो डायरी म्हणून आहे की ज्याच्यामधनं मला जे काही पुढं करायचंय ते मी लिहित जातो. ऍक्च्युली ह्यातलं आहे ना, कधी कधी 40-50%च घडतं, 100% घडत नाही किंवा असं पण होतं. पण तरीही मला ह्या सगळ्या जे पण ऐकत असतील ह्यांना आवर्जून सांगायचं आहे की पहिली तर गोष्ट, ह्या सगळ्याचा बेस किंवा ह्याची तयारी कुठं सुरू होते माहितीये का? तुम्ही सेल्फ गोल आखा. यू शुड हॅव गोल्स इन लाईफ. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील. मलाही सांगितलं होतं की तू हेल्थचा एक गोल ठेव किंवा ह्याचा ठेव. हेल्थचा गोल मी तेवढा अचीव्ह नाही करू शकलो किंवा त्याला कधी कधी मला वेळ नाही देता येत, कारण माझ्यावर खूप जास्त डिपेंड आहे आता गोष्टी. सिस्टीम ओरिएंटेड झालं, जे बिझनेसचे प्रकार असतात त्याच्यात सुरुवातीची जी फेज असते ना, तेव्हा तुम्ही सेल्फ ओरिएंटेड बिझनेस असतो. मग तुम्ही स्टाफ ओरिएंटेड होता, मग तुम्ही सिस्टीम ओरिएंटेड होता आणि मग कल्चर ड्रिव्हन होता. हे सगळे स्टेप्स आहेत. म्हणजे आज टाटा सारखी कंपनी ती कल्चर ड्रिव्हन आहे. आता ह्याच्यामध्ये मी सेकंड फेजला आहे. मी आता स्टाफ ड्रिव्हन आहे. पहिला सेल्फ ड्रिव्हन होतो, मग स्टाफ ड्रिव्हन आहे.
आता आम्हाला सिस्टीम ड्रिव्हन कडे जायचंय. आता मला तुमच्या यानं एक आपण अनाउन्समेंट किंवा एक गोष्ट आवर्जून सांगू की आम्ही येत्या गुढीपाडव्याला आमचं आत्ता दुकान 3,000 स्क्वेअर फीटचं आहे. आम्ही 15,000 स्क्वेअर फीटच्या जागेवर जातोय ताई. आणि जिथं साताऱ्यात पूर्वी विशाल मेगा मार्ट होतं ती बिल्डिंग आपण घेतलीये वा. आणि तिथं आपण लवकर काम सुरू करू आणि तिथं लवकर जाऊ. तर हे जे सिस्टीम ड्रिव्हन कडे जाताना हा जो प्रवास आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असेल तर तो स्टाफचा आहे. तुमची टीम जेवढी मजबूत तेवढं सगळं तुमचं सुरळीत चालतं. आणि परत 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 मी जर का आज ह्या पॉडकास्टमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी 1000 वेळा महाराजांचं नाव घेतलं तर तुम्ही असं समजा की मी तरीही कमी वेळा घेतलेलं आहे. इतकं माझ्यासाठी ते इन्स्पिरेशन आहे. शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं किंवा त्याच्या खालची सिस्टीम होती. ते जेव्हा पण एखादं नवीन गड घ्यायचे तेव्हा तिथं व्यवस्था लावायचे. हे खूप मला जाणवलं की आम्ही त्या पद्धतीनं मी कधी कधी प्रयत्न करतो. काही गोष्टींमध्ये माझी मॅनेजमेंटमध्ये तेवढी पकड नाहीये किंवा अजून हे नाही असं मला वाटतं. चांगली सिस्टीम बसवण्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आणि ती सक्सेसफुल झाली ना तर आम्ही गिअरच शिफ्ट करू. आम्ही इतकं फरक जाणवेल त्या ह्याच्यात. आम्हाला ऑनलाईनची सिस्टीम बसवायची आहे. ऑफलाईनमध्ये आम्हाला मॅनपॉवर वाढवली पाहिजे किंवा कस्टमरला सेल्फ खरेदी करता येईल त्यांच्या हातानं. या पद्धतीनं आम्हाला नवीन दुकानात त्या पद्धतीनं काम करायचं कारण ह्या पुढे स्टाफ ही वानवा राहणारच आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ते मॅनेज करून करायचंय हे माझं पुढचं ध्येय आहे. पण आता हे सगळा एवढा स्टाफ आज तसं म्हणशील की तुझी फॅमिली आहे. हम्म. एवढी सगळी करताना बरेच प्रसंग घडत असतील, बरेच वाईट गोष्टी असतील, पण आपण चांगल्या गोष्टींची आठवण करू. एखादा इमोशनल मगाशी तू ताईंचा अनुभव सांगितलास, अशा प्राऊड मुवमेंट तू सांगू शकशील का? दिवाळी आधी काय असतं, दिवाळी जेव्हा असते ना तेव्हा असं माहोल तयार होत जातो. आम्ही मिटिंग्स घेतो, स्टाफ पण लवकर येतो. तो जी चहल पहल किंवा तो जो एक महिनाभर ताण पण असतो पण मी ते एन्जॉय पण करतो की 4-4, 5-5 वाजेपर्यंत आपल्या शरीराला माहिती नाही ना मी किती काम करू शकतो. ते तुम्ही त्याला एक्सटेंड पर्यंत खेचलं पाहिजे. तुम्ही त्याला चान्स दिला पाहिजे तर तुम्हाला कळेल की तुमच्या शरीराची क्षमता काय आहे. की मी 5 तास 15-20 दिवस झोप घेऊन काम करू शकतो का, हे केल्याशिवाय नाही ना कळणार. आणि त्यासाठी तर मग माहोल बनणं जरुरी आहे. Yes, माहोल बनणं बहुत जरुरी आहे. माहोलवर एक छान स्टोरी सांगेन मी. पण हे करताना मागच्या वर्षी अशा मीटिंगमध्ये मला सरांनी कोच अमोल म्हणून माझे एक गुरु आहेत आणि त्यांचं आम्ही ट्रेनिंग घेतोय. सरांची इन्स्टिट्यूट आहे कोच अमोल सरांची आणि त्याचा मीही भाग आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. त्यांचे बरेच काय म्हणू आपण, खरं तर उपकार नाही म्हणणार मी कारण माझं त्यांचे रिलेशनच बॉन्डिंगच वेगळं आहे. पण त्यांच्या गायडन्सनं आम्ही खूप पुढे गेलो. हे करताना सरांनी मला एक प्रश्न विचारायला सांगितला होता किंवा की ज्यांच्या आयुष्यात काही गोष्टींमुळे फरक पडला, सिटी सेंटरमध्ये आलाय आणि त्याच्या लाईफमध्ये फरक पडलाय. तर आमच्या एक स्टाफ आहे त्या म्हणल्या की इथं आल्यामुळे माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करू शकले मी. आमचे उबाळे काका आहेत किंवा काही जण आहेत ते मला आवर्जून सांगतात की सिटी सेंटरमध्ये आल्यावर मला स्टॅबिलिटी आली लाईफमध्ये. त्याच्या आधी थोडं चढ उतार चालू होते. हे असे जेव्हा समोरचा फीडबॅक येतो. आता एक परवाचा किस्सा होता. हे सगळं आम्ही आता जो विशाल मेगामार्ट जिथं होतो तो माल घेतला शिंदे साहेबांचा. त्यासाठी मी कॉस्मॉस बँकेच्या हेड ऑफिसला पुण्याला खूपदा गेलो. तर हे जाता येताना मला जेव्हा मी जायचो तेव्हा मी उबाळे काकांना सांगायचो, आमच्या आता दुकानातले सगळ्यात सिनियर मेंबर आहेत ते, की उबाळे काका मी ह्या गोष्टीसाठी चाललोय आणि थोडं मी कदाचित रात्री येईन किंवा उद्या येईन. दुपारनंतर निघालो होतो. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी रात्री पण आहे बंद करायला आणि उद्या सकाळी पण मी लवकर येईन. त्याची ड्युटी 10-12 तासाची ड्युटी आहे समजा त्यांची. ते 10-10:30 येतात आणि रात्री क्लोज 10 पर्यंत थांबतात. तर तो माणूस त्यावेळेस 11-11:30 पर्यंत रात्री थांबला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला हजर होता परत. हे कधी बिल्टअप होतं माहितीये का, परत परत मला वाटतं की इट्स ऑल गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही चांगलं पेरा ऑटोमॅटिक ते रिव्हर्स येतच येतं आणि मग तुमची टीम पण ऑटोमॅटिक त्या पद्धतीनं तुमच्या विचारसरणीनं ती पण डेव्हलप होत जाते. जशी मुळं तशी फळं. त्यामुळे हो. तुझी मुळं मुळातच चांगली आहेत. आणि मी काय बघत आलो की तू आता उबाळे काकांचं उदाहरण दिलंस किंवा अजूनही कोणी असेल, प्रत्येक एम्प्लॉई हा
डेडिकेशननं काम करत असतो. असं नाही की हा मोहितचा बिझनेस आहे, हे मोहितचं दुकान आहे, हा माझा धंदा आहे, हे माझं दुकान आहे, हे माझं काउंटर आहे. ही जी भावना आहे ही नक्की तू त्यांच्यामध्ये निर्माण केलीस. आणि तसं तू आता कोच अमोल सरांचा पण उल्लेख केलास की म्हणजे थोडंसं मी माझ्याबद्दल पण यामध्ये घेते की प्रत्येकाला काय वाटतं मी शहाणा आहे, मला माझ्या धंद्यातलं माझ्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं सांगू शकत नाही. पण मला नेहमी असं वाटतं की तुमच्या आउट ऑफ द बॉक्स बघणारा जो असतो, म्हणजे तुमच्या रुटीनच्या बाहेर बघणारा जो असतो ना, कदाचित त्याच्या इन्साइट्स अजून चांगले असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा कुठल्याही प्रवासात असता, व्यक्तिगत असेल, व्यावसायिक असेल किंवा कधी कधी रिलेशनशिपमध्ये असेल, तर तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला बाहेरच्या मेंटरची पण गरज असते. आणि तिथं ते घेताना म्हणजे पूर्वी असं होतं, अरे तू काउन्सिलिंग करतो मग तुला काय म्हणजे ठराविक लोकांसाठी थेरपी होत्या किंवा काउन्सिलिंग होतं. आज ही गोष्ट नाहीये. आणि जेव्हा तू अभिमानानं तुझ्या कोचचं नाव घेतो, अर्थात मी म्हणेन कोच अमोल सर इज ऑन सेकंड प्रायोरिटी, पहिले नक्की शिवाजी महाराज आहेत. कोर्स तर मला हेही खूप आवडलं की तू ज्या ओपननेसने सांगतोस की येस मी हे त्यांच्याकडून शिकलो किंवा मी त्यांच्याबरोबर ते माझे कोच आहेत. ही गोष्ट नक्की आत्मसात केली पाहिजे की मी सर्वज्ञ आहे. हा भाव जेव्हा तुमच्यात येतो ना, तुमची प्रगती कधीच होत नाही. जेव्हा तुम्ही ओपन असता शिकायला, तेव्हा आज आपण सिटी सेंटर मेगा मार्टमध्ये कसं मूव्ह होतं हे बघू शकतो. खरंय. याच्यामध्ये थोडंसं असं की पुन्हा 70% महिला कर्मचारी आहेत, हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. पण हे सगळं होताना बऱ्याचदा असं होतं की आता थोडंसं थकल्यासारखं वाटतंय किंवा म्हणजे आपण मोटिवेशनच्या पाठपुरावा परत येतोय किंवा असं होतं की बाबा रे आज जरा हे एखादी गोष्ट आवड करूया. मग अशा वेळेस तू स्वतःला कसं मोटिवेट करतोस? अवघड प्रश्न आहे. मी अशा अँगलला कधी विचार नाही केला. पण खूपदा आहे ना, आपण 10 मिनिटं जरी शांत बसलो ना, तर खरंच मला आतनं ऑटोमॅटिक उत्तरं पण येतात आणि मार्ग पण मिळतात. खूपदा असं होतं कधी-कधी दुकानात इतकी प्रचंड गर्दी असते, की वेटिंग असतं, काही गोष्टी असतात. इतकं मग मानसिक प्रेशर येतं. मी 10 मिनिटं येऊन बसतो आणि कंप्लीट चेंज होऊन परत जातो. ती एनर्जी परत तयार होते. ती ॲक्चुअली इट्स ऑल आहे ना, मला खूप जाणवलेली गोष्ट आहे. आज पण हे पॉडकास्ट आहे ना, इट्स अ इंटरचेंज किंवा इट्स अ डिलिव्हरी ऑफ एनर्जी. तुम्ही कशा पद्धतीनं ती एनर्जी डिलिव्हर करताय, त्या पद्धतीवरती तुमचं ते सक्सेस किंवा बाकीच्या गोष्टी डिपेंड आहेत. तू आता हे जे 10 मिनिटं म्हटलास म्हणजे थोडंसं माझ्या कोचला इथे घेऊन येते. ती नेहमी म्हणते की तुम्हाला जर एखादा डिसिजन घ्यायचा आहे, कुठे अडकलायत किंवा आता तू म्हणतोस की असा एखादा पॉईंट होतो की थकलोय, काय वाटलंय, तर ती म्हणते बाकी काहीच करू नका, जस्ट गो इन युअर ओन मेडिटेशन. आणि मेडिटेशन म्हणजे वेगळं काही नाही, तर फक्त तुमच्या अगदी फार श्वासांवर लक्ष केंद्रित करा. आणि त्यावेळेस तुम्हाला ज्या इन्साइट्स येतात, कदाचित तुमचा जो जेनियस असतो तो तुम्हाला सांगत असतो दिस इज राईट थिंग. आणि आपण म्हणतो ना हा इनर तुला नेहमी मोटिवेट करत राहतं. येस, त्याला ते कदाचित ते इनर कॉलिंगच असेल, पण मला ते कदाचित मांडता आलं नसेल किंवा मला ते एक्झॅक्ट त्या लक्षात आलं नसेल की हे ते इनर कॉलिंग आहे. येस एक्झॅक्टली. पण तू त्या परिस्थितीतून बाहेर येतोस म्हणजे कायम तुझ्या चेहऱ्यावर ते स्माईल आहे. मी मिकी माऊस स्माईल म्हणते कधी कधी की कायम मोहितकडे कधी जा, मोहित मिकी माऊस स्माईल देत असतो. कारण हे यायला पण ते मोटिवेशन लागतं आणि जेव्हा ते तुमच्या आतनं येतं ना, कदाचित ते मोटिवेशन असतं, ते इन्स्पिरेशन असतं. कारण मोटिवेशन इज टेम्पररी थिंग, इन्स्पिरेशन इज फॉर एव्हर थिंग. सो ते तू सेल्फ इन्स्पायर्ड आहेस. काय होतं की आज खरंच महाराष्ट्रभरातून बाहेरून कस्टमर येतात. त्याला ऍटलिस्ट अपेक्षित असतं की यानं आपण ज्याला बघून आलोय त्यानं आपल्याला एक 5 मिनिट द्यावेत, आपल्याशी बोलावं, करावं, आपण त्याच्याशी संवाद साधावा. आणि मग माझी ती मी फार महत्वाची नैतिक जबाबदारी समजतो की त्याला पण एंटरटेन करणं गरजेचं आहे. आणि मग ते नाही केलं तर अरे तो माझ्यासाठी किंवा त्या दुकानासाठी तो आज त्याला इतके ऑप्शन्स आहेत. आज घरातनं बाहेर पडलं तर गल्लोगल्ली दुकान आहेत. तो ते सोडून तो स्वतःच्या पैशाचा खर्च करून माझ्या दारात येतोय मला पैसे देण्यासाठी. तर त्याला मी ते देणं माझं 100% माझी पहिली जबाबदारी समजतो. मला खरंच वाटतं की जे काही काका काकूंनी सीड्स रोवलेत आज त्याची छान फळं बघायला मिळतात की आज तुझ्यात की ग्रॅटिट्यूड आहे किंवा ही भावना आहे की मी म्हणजे नॉर्मली काय असतं, काय पैसे देतात माल नेतात, पण त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचे फिलिंग्स हे फार महत्वाचे आहेत. आणि तू खूप छान पद्धतीने सांगितलं की तो माणूस मला बघून जर इथं आलाय तर मी त्याला 5 मिनिटं दिली पाहिजे. आणि हा तुला बघून काय येतो, फक्त तुला बघून येते, तर तू सारखे सारखे जे काही ट्रेंड आणत असतोस नवीन नवीन. मगाशी थोडंसं ते आपलं स्किप झालं की सातारा सिटी सेंटरमध्ये मागच्या वेळेस आली ती व्हरायटी यावेळेस कधीच दिसत नाही. सतत नवीन व्हरायटी येत असतात. आत्ता मी येताना थोडंसं वेगळं बोलते, मला ऑफिसमध्ये तुझ्या यायला लिफ्टमध्ये घुसण्यासाठी आता सॉरी पण आहे थोडी ओव्हरहेड किंवा ओव्हरसाईज घुसता येत नव्हतं, एवढा सगळा माल होता. आणि मी सहज मुलांना विचारलं अरे हे कसं रे मॅनेज करता,
पण मला तो म्हटला की आमचं स्टॉक किपिंग पण फार छान आहे, त्यामुळे आमच्याकडे जुना माल कधीच येणार नाही आणि सतत ट्रेंड मधला नवीन माल असतो. हे कसं करतोस? आता अशी परिस्थिती आहे की मी ज्या जागेमध्ये पर स्क्वेअर फीटचं कॅल्क्युलेशन असतं, म्हणजे Correct. पर स्क्वेअर फीट मध्ये मी जे काही आउटपुट घेतोय ते आउटपुट मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रातली खूप कमी दुकानं घेत असतील. मी असं म्हणत नाही की नसतील घेत असतील, कारण साईज आणि ह्याच्यावर डिपेंड आहे. आता हे घेताना आम्हाला जागा कमी आहे, मग आम्हाला रोजच्या रोज माल खोलणं, म्हणजे बघा माझी जी निगेटिव्ह गोष्ट आहे तीच खरं माझी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला ते रोज खोलणं, रोज लावणं, आणि त्यासाठी गिरेक नसताना सकाळी लवकर किंवा रात्री थांबण्याशिवाय पर्याय नाही. मग ते माल खोलणं, बारकोडिंग करणं आणि लावणं, अशी परिस्थिती होती. जेव्हा प्रचंड थंडी 10 डिग्रीच्या आत टेम्परेचर होतं त्यावेळेस आम्ही काही प्रोडक्टना हातानं दर लिहिले, हातानं, की बारकोड काढायला सुद्धा वेळ नाही, कारण महिना 1.5 महिने मागचे सुट्ट्या दिल्या नव्हत्या दिवाळीत, आणि त्यामुळं मग स्टाफनं बऱ्याच सुट्ट्या घेतल्या या त्यांना आत्ता मिळालं तेव्हा चान्स, आणि त्यावेळेस अचानक थंडी वाटली. मग ते गणित बसेना, मग शेवटी पर्याय राहत नाही. आणि मला मग तेच ते परत तिथंच येत होते की ते रोज एवढा विक्री उलाढाल होत होत असते. राहिली की ऑटोमॅटिक तुम्हाला रोज मागवणं, मेंटेन ठेवणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे इथं परत हे की जेव्हा साधारण 2009-10 सोशल मीडिया सुरू झाला, पण त्यानंतर काही काळामध्ये ऑनलाईनचा एक खूप मोठा ट्रेंड आला. तसं म्हणशील तर तुझा बिझनेस पूर्ण ऑनलाईन ऑफलाईन आहे, पण तू ऑनलाईन पण आहेस. तर लोकांना हे असतं की मला ऑनलाईनचा थ्रेट आहे, मला ऑफलाईनचा थ्रेट आहे. तू हे सगळे ट्रेंड्स सांभाळलेस, त्याच याच्यामध्ये तू ऑनलाईन पण आहेस, ऑफलाईन पण आहेस. हे सगळं कसं मॅनेज करतोस? म्हणजे या प्रत्येक गोष्टी तुझं, कारण रोजचे इन्स्टा लाईव्ह मी बघत असते, रोजचे फेसबुक लाईव्ह होत असतात आणि कधीही ती व्हरायटी परत येत नाही. बरं, नुसतं ती व्हरायटी नाही, ती व्हरायटी दाखवत असताना इतक्या कमेंट्स येत असतात, ताबडतोब त्यांच्या ऑर्डर्स पॅक होत असतात. हे सगळं म्हणजे खरंच गंमत आहे. ऍक्च्युली हे तुम्ही जर का तसा विचार केला तर वी आर एन्जॉईंग दिस, आणि हे स्वप्न होतं ना. मग परत मी त्या पहिल्या मुद्द्याकडे येतो. माझी रेस आहे ना ती त्या लाईनच्या मागणं सुरू झाली आणि मला खूप पुढं जायचंय. तर मला दिवाळी झाल्या झाल्या, माझा खूप जवळचा मित्र आहे आशिष म्हणून, तो दरवर्षी दिवाळी झाल्यावर नर्मदा परिक्रमेला जातो. हा, आणि तो मला सारखा म्हणतो की अरे तू वर्षातनं 4 दिवस काढ, नर्मदा परिक्रमेला ये. डिसेंबरला आता त्यानं गोव्याचा प्लॅन केलेला आहे, आणि मला नाही वाटत मी यावेळेस पण तिथे पण जाईन. कारण माझं विजन आणि गोल खूप क्लिअर आहे. आम्हाला जिथं जायचंय पूर्ण टीमला घेऊन, ते आमचं खूप क्लिअर आहे, आणि तिथं अजून जायला मला खूप लांब येते. तुम्ही प्रश्न विचारणार असाल त्याच्या आधी एक मी छोटी स्टोरी सांगू का? म्हणजे जे पण नक्की, नक्की. ऐकत असतील ना, माझ्या आयुष्यावर सगळ्यात जास्त परिणाम केलेली ही स्टोरी आहे. जर का तुम्ही ही तुमच्या अंतर्मनावर कोरली ना, तर मी तुम्हाला सांगतो की तुमचा लाईफचं चेंज सुरू होईल. चेंज, मी म्हणत नाही की ओव्हरनाईट चेंजेस होतात किंवा ओव्हरनाईट आपण कुठतरी पुढं हे होतो. टाइम लागतो, आपली विचारसरणी तशी घडावी लागते. पण मला आवडलेली सगळ्यात जास्त ही स्टोरी आहे. असं इमॅजिन करा की तुमचं छान घर आहे, घराखाली गाडी आहे, तुम्हाला ड्रायव्हिंग व्यवस्थित येतं, आणि तुम्ही आणि वडील घरी आहात, आणि घरी असताना तुमच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. हं? तर तुम्ही काय कराल? हॉस्पिटलला किंवा जे काही प्रायमरी. तुम्ही त्या गाडीत त्यांना बसवाल करेक्ट. आणि प्रायोरिटीला नियरेस्ट चांगलं हॉस्पिटल असेल तिथं जा. क्लिअर? हे तुम्ही निघालाय आणि जाताना कुणीतरी तुमच्या गाडीवरती थुंकलं किंवा एखादा दगड मारला, तर तुम्ही काय कराल? नक्कीच लक्ष नाही देणार, इग्नोर करू. Ignore म्हणजे लक्षात सुद्धा येणार नाही. का नाही करणार? पण माझी प्रायोरिटी माझ्या वडिलांना दवाखान्यात पोहोचवणं आहे. तुमच्याकडे गोल आहे. गोल. करेक्ट. यू हॅव अ गोल की तुम्हाला वडिलाची तब्येत वाचवायची आहे, आपल्याला त्या हॉस्पिटलला पोहोचायचंय, आपली ती प्रायोरिटी आहे. हा, आणि तुम्ही ते अचीव्ह करण्यासाठी मध्ये जे जे ऑब्स्टॅकल येतील ते दूर कराल आणि तिथे पोहोचाल. बरोबर आहे? अगदी बरोबर. येस. आणि ह्याच्या रिव्हर्स तुम्ही निवांत फिरायला कुठेतरी चाललाय किंवा निवांत आहे आणि गाडीतनं चाललाय आणि कुणीतरी दगड मारला, उतरणार तुम्ही. सुरू करेपर्यंत तर माझा फोकस एकदम क्लिअर आहे, आणि ह्या गोष्टीचा माझ्या इतकं सबकॉन्शियस माइंडवर परिणाम झाला की मला माझं गोल सोडून काही नाही दिसत. मला गोल क्लिअर आहे, मला तिथपर्यंत जायचंय, आणि मला माहिती आहे की मी एकटा नाही जाऊ शकत, मला खूप चांगली टीम घेऊन जायचंय, कारण गोल खूप मोठं आहे. खरंय.
आता गोल विजनवर म्हणजे खूप मोठे शब्द वाटतात का लोकांना असं वाटतं की काय गोल म्हणजे आता खरं तर माझा आता रिट्रीट येते 3 दिवसाची पुण्यामध्ये 18, 19, 20, 21 त्याच्यामध्ये आपण विजन बोर्ड सेटिंग किंवा गोल सेटिंग यावर काम करणार आहे. पण मुळात ना लोकांना विजन सेटिंग गोल सेटिंग हे खूप मोठमोठे शब्द वाटतात. म्हणजे मी तर एकाकडून ऐकलं मला ती विजन सेटिंगची बुक घ्यायची आहे. मला तुझी बुक जरा जस्ट नुसतं एक ग्लिम्स दाखव म्हणजे काही फार खर्च करावा लागत नाही दादाची विजन बुक बघा. हे माझे दिवाळीतले गोल्स आणि दिवाळीत मला काय करायचंय, माझं टार्गेट किती असेल, काय असेल, हे मी लिहिलं होतं आवर्जून. काही खरं त्यावरचे म्हणजे कुठल्याही फॅन्सी डायरी कुठलाही फॅन्सी पेन कुठलाही फॅन्सी अजून काही वेगळे न वापरता अगदी रोजची वही म्हणजे अगदी मुलाची उरलेली अर्धी वही सुद्धा घेऊन आपण हे काम करू शकतो. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. 100% उलट वेगळं घेऊ पण नका. तुमची जी एक चांगली वही आहे ना, तुम्ही ज्या भावनेनं लिहाल ना, ते फार महत्वाचं आहे. तुमच्या फिलिंग्स त्यात उतरल्या पाहिजेत. आमच्या भाषेत आम्ही नेहमी असं म्हणतो की रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम तुम्ही जे लिहिता ते तुम्हाला दिसतं तुमच्या डोळ्यात दिसतं आणि ते तुमच्या मेंदूत फिट होतं. म्हणजे तू ते बघतोयस तुला ते सतत दिसत राहणार. ज्या दिवशी तू ठरवतो की मला विशाल मेगा मार्ट मध्ये ही जागा घ्यायची अशा पद्धतीची तुला ती सतत दिसत राहते. इव्हेंच्युअली तुझी रियालिटी बनते. 2.5 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी ती जागा बघितली होती. 2.5 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी मला काही सांगितलं की ही एक्स अमाऊंटला आपण हा व्यवहार आम्हाला अपेक्षित आहे, त्यानंतर मी तो विषय सोडून दिला होता. तुम्ही ज्या पद्धतीनं विजन करता, व्हिज्युअलाइज करता स्वतःला किंवा ओव्हरऑल माझ्या फ्युचरबद्दल किंवा याच्याबद्दल, ती जागा माझ्यासाठीच होती आणि ती फिरून माझ्याकडेच आली असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण व्हिज्युअलायझेशन केलं होतं की मी असं असेल. आणि मला असं वाटतं नेहमी ते व्हिज्युअलायझेशन पण असं होतं की ती जागा ज्याची कोणाची त्याचंही भलं होऊ देत आणि माझंही भलं होऊ देत. आज तुम्ही त्यांना भेटला तर ते नक्की सांगतील की त्यांचंही भलं झालं. त्यामध्ये काही लिटिगेशन्स आहेत, त्यांचेही काही बर्डन्स होते आणि नक्की मी तुम्हाला सांगतो की त्यालाही नक्की आनंद मिळेल मला देऊन. कारण मी जेव्हा मनी मॅनिफेस्टेशन किंवा हिलिंग घेते तेव्हा मी नेहमी म्हणते की पैसा हे चलन किंवा ती कागदाची नोट किंवा एक धातूचा तुकडा नाहीये तर दॅट इज एनर्जी. तुम्ही एनर्जी एक्सचेंज करत असता. तुमच्याकडून चांगली एनर्जी गेली त्या पैशाला एनर्जी म्हणून दिलं तर नक्की तुम्हाला येणारी एनर्जी चांगली मिळते. दादा मध्ये फक्त थोडंसं मी वेगळीकडे जाते. आपल्याला कमेंट्स आल्यात. सीमाताई सांगतात की गेटिंग लॉट्स ऑफ इन्साइट्स थ्रू दिस डिस्कशन. त्यानंतर मंजिरीताई सांगतायत बिझनेस सगळेच करतात पण तुम्ही बिझनेस न समजता स्वतःच्या घरच्यांसाठी करता. त्याप्रमाणे तुम्ही एफर्ट्स घेता. कायम सोल्ड असं मेसेज येतं हे तुमच्या कामाची पोचपावती आहे सर. क्या बात आहे. आणि खरंच मी बरेच मनापासून message आलेले. ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. खरं तर ह्या सगळ्यांमुळेच मी इथं बसलोय किंवा मला तर आयुष्यात कधी वाटलं नव्हतं माझाही कोणी इंटरव्ह्यू घेईल, पॉडकास्ट होईल किंवा असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. आणि हे मला परत परत राहून वाटतं की माझ्यामध्ये खूप जास्त अॅग्रेशन होतं किंवा थोडा चिडचिडा स्वभाव होतो किंवा जेव्हा यंग एजचा असेल, रोज माझं आणि वडिलांचं काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टीवरनं खटखुट चालू असायचं. पण जेव्हा आपण काही गोष्टी रिअलाइज करतो, फोकस्ड असतो, तेव्हा मी किमान 10 व्यवसाय केलेले आहेत आणि त्यातले 9 अपयशी आहेत, हेही लक्षात घ्या. आणि हे अपयशाची एक पायरी असते. तू 9 पायऱ्या चढलायस. नाही, मी शेअर मार्केट पासून सगळं करून बघितलेलं आहे. असं नाहीये की बाबा हे केलंय आणि हेच झालं. पण जेव्हा फोकस ना एकच गोष्ट केली मी, तेव्हा मात्र नक्की मला हे जाणवलं की ते सक्सेस येतच. म्हणजे त्याला दुसरं काही फोकस शिवाय दुसरं काही नाही. आणि दुसरं तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. पेशन्स बरोबर फॉलोअप पाहिजे. आज ज्या कंपन्या मला सुरुवातीला नाही म्हणल्या होत्या, माल द्यायला नाही म्हणल्या होत्या की सिटी सेंटरला नाही बाबा इथं नाही द्यायचा, माझं ह्या दुकानदाराशी मोनोपल्ली आहे, माझं ह्यांना जातोय ह्या पद्धतीनं, आज खरंच सांगतो ते आज खरंच पायऱ्या चपली झिजत असतील ते आज पायऱ्या चढून येतात आणि स्वतःहून येतात. आणि मी त्यांना तेवढ्याच आत्मीयतेनं आदरानं, पहिलं आलं तर त्याला मी चहा पाजतो बसतो, कारण तो माझ्यासाठी 100, 150, 200 किलोमीटरवरनं बॅग घेऊन ओझं घेऊन सॅम्पल्स दाखवायला येतो करतो. हे वडिलांनी मला सांगितलेलं की त्याला पहिलं तू नको ऑर्डर देऊ काही नाही, पण त्याला बसव, चहा पाज, त्याशी बोल. आणि मग ते ऍक्च्युली काही ठिकाणी माझे रिलेशन्स असे डेव्हलप झाले. एक एक्झाम्पल सहज सांगतो. माझ्या खूप सबकॉन्शियस माइंडवर काही गोष्टी अशा घर करून जातात आणि नाहीतर मला काही लक्षात सुद्धा राहत नाही 10 मिनिटांनंतर सुद्धा. पण ज्या सबकॉन्शियस माइंडवर घर करून गेल्या त्यापैकी अभय पालकर म्हणून माझा मित्र आहे आणि तो मॅक्रोमॅन म्हणून ब्रँडचा डीलर आहे. ज्यावेळेस मी हे दुकान केलं त्याच्या आधी माझ्यावर खूप मोठं एक संकट आलं आणि माझं हे दुकान सुरू होईल का नाही अशी परिस्थिती होती. आणि त्याच्यामध्ये पण मी एक आत्मविश्वास ठेवत ते सुरू केलं.
ते जेव्हा सुरू केलं, उद्या सकाळी ओपनिंग आहे, आम्ही तेव्हा नक्की केलं होतं की आम्ही होजिअरी म्हणजे अंडर गार्मेंट जेंट्सचे जे आहेत ते ठेवणार नाही, ते ठेवणार नाही असं नक्की केलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी ओपनिंग आहे आणि पहिल्यांदा आमचे 2च फ्लोअर सुरू झाले. वरचा मजला मोकळा ठेवला होता की एवढं मोठं दुकान काय करायचंय की जे आज कमी पडतंय. कमी पडतंय. अगदी अगदी. तर त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री हा अभय स्वतः गाडीत माल भरून आणि मायक्रोमॅनचं स्टँड घेऊन आला आणि त्या माणसामुळे मी ते मायक्रोमॅन किंवा हे ब्रँड हे मग ऑटोमॅटिक ते त्या पद्धतीचे रिलेशन्स, त्या पद्धतीचं तुमचं बॉन्डिंग, त्या पद्धतीची आत्मीयता तयार होते. ते काहीतरी आणि शेर आहे हा की हम तो चलते गे कारवा बनता गया. शानचं एक, मला आता ते आठवत नाही नीटपणे, हम अपनी राह चलते गे कारवा बनता गया. ऑटोमॅटिक. आणि मग काय होतं माहितीये का, तुम्ही चांगले लीडर असाल ना तर तुम्ही गुळाची ढेप बना, ऑटोमॅटिक मुंगळे येतात. वा. खरंच येतात, काही तुम्हाला करावं लागत नाही. आज म्हणजे डिस्प्ले लावणारी सुद्धा टीम येते आणि करते. क्या बात. आता इतकं आधुनिक झालेलं आहे, तुम्हाला बारीक सारीक गोष्टींचं ट्रेनिंग देण्यासाठी, त्याचं हे करण्यासाठी रेडीमेड गार्मेंट्सचं खास ट्रेनिंग देण्यासाठी कोच अमोल यांची इन्स्टिट्यूट आहे. वाव. हा, मी ज्यांचं आता नाव घेतलं मगाशी अमोल सरांचं, माझे गुरु आहेत ते आणि मनापासून मी त्यांना हे करतो. रेडीमेड गार्मेंट, फक्त आणि फक्त रेडीमेड गार्मेंट ह्याला ट्रेनिंग देण्यासाठी एखादी इन्स्टिट्यूट असेल, हे तुम्हाला मान्य आहे का? मी कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे पहिल्यांदा गरजच काय, इथून आणि सुरुवात होते. रिटेल इंडस्ट्री चांगल्या पद्धतीनं ग्रो व्हावी म्हणून हे. आणि काल परवा बोलताना मला खूप जाणवलं, आले होते ते परवा दिवशी सातारला आणि त्यांनी वेळ दिला मला थोडा. ते बोलताना मला म्हणाले की ऑनलाईन कडे जाणारा ट्रेंड ही काही व्यापारी आहेत, साताऱ्यातला मी असेन किंवा अजून पण आहेत, नाही असं नाही, पण पुण्यातले काही आहेत किंवा अजूनही काही आहेत, यांनी तो ऑफलाईनला परत कॅच किंवा रिव्हर्स गिअरमध्ये ते आणलं. आणि मला असं वाटतं कधी कधी आपण काही गोष्टी ठरवून करत नसतो, म्हणजे होऊन जातात. मी असं काही ठरवून केलं नव्हतं की आपल्याला बाबा ऑफलाईनला गिऱ्हाईक खूप वाढवायचे. मी माझं काम करत गेलो, पण ते काम कदाचित त्या ह्यानं मोठं झालं असेल किंवा ते ऑटोमॅटिक त्या लेवलला गेलं असेल. थोडंसं या सगळ्यात मी थोडा विषय पुन्हा एकदा, मला सवय जरा मी अशी ट्विक करत असते. आपली ओळख जी आहे काही 12-15 वर्षापूर्वी झाली. माझा भाऊ योगेश, त्याची आणि तुझी खूप चांगली मैत्री, त्यामुळे दादा दादा सगळं सुरू झालं. पण जेव्हा त्याला पहिल्यांदा नाव घेतलं मोहितकडे जायचंय, मोहित, आणि मग पुढे तो म्हणता कटारिया. इथं मला कोणालाही म्हणजे कुठलाही भेदभाव किंवा याच्यात नाही बोलायचं. तर कटारिया म्हटलं की पहिलं, अरे हा मराठी बोलेल का. आणि आता मी तुझ्याशी बोलताना मला जाणवतंय की म्हणजे सातारी मराठी पण नाही, तू इतकं छान मराठी इतकं हे बोलतो, अर्थात तुझ्या रील मधून हे दिसत असतं. पण मला नेहमी कौतुक वाटतं, कारण मला जेव्हा मी, आता तुम्ही सगळे बघता तुम्हाला वाटत असाल की मोहित छान मराठी बोलतोय, पण जेव्हा मी पहिल्यांदा तुझं ऐकलं तुझ्याबद्दल, तेव्हा हा मराठी कसं बोलेल ही मला हे होती. पण तू तर इतका छान, म्हणजे कधीच वाटत नाही की तू अमराठी माणूस आहेस. याचं काय खरं तर हे असेल. आणि ज्या पद्धतीने तू शिवाजी महाराज आत्मसात केले, ज्या पद्धतीने तू निनाद बेडेकर सांगतोय, ज्या पद्धतीने तू कोच अमोल सांगतोयस, तर हे सगळं काय गंमत आहे. कोच अमोल सर आहेत ते अमोल साळुंके सर आहेत. हा. आणि कदाचित माझ्या आणि सरांच्या वयात खूप मोठं अंतर नसेल, पण माझे गुरुवर्य आहेत ते आणि मला खूप जास्त रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल, मनापासून आहे. दुसरी गोष्ट, ह्याची पाळंमुळं शाळेत असतील. मी न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. हा, आम्ही पूर्ण, माझा काका एक डॉक्टर आहे, डॉक्टर सागर कटारिया, ते माझे काका आहेत. करेक्ट. आणि ते त्यावेळच्या बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी आहेत. माझी ताई, मी आणि ऍक्च्युली माझे वडील दोन्ही, माझ्या तिन्ही आत्या आणि काका, सगळी जण आम्ही वडील पॉप्युलर शाळेत म्हणजे आत्ताची आनंद, इंग्लिश स्कूल. करेक्ट. आणि आम्ही सगळे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेलो, दगडी शाळा. हा, हो. तर ते तिथं ती पाळंमुळं आहेत. आणि मला खरंच खूप बरं वाटतं की तेव्हा, तर माझे 2 पिल्लू आहेत, त्या 2.5 वर्षाचे आहेत, रोज फक्त बर्थडे सेलिब्रेट करायला जातात. एक पुलांचं वाक्य आहे, या बऱ्याच लोकांच्या मुलांचे बर्थडे साजरे करा. मी पुलंचं पण बघतोय बरं का. आणि मनात कधी कधी बॅकग्राऊंडला आपल्याला विचार येत असतात ना, ते आता सांगण्यासारखे नाही काही. ठीक आहे, नक्की शेअर कर. पण अंतू परवा आम्हाला एक धडा होता आणि मग त्यातनं मला ती इतकी आवड तयार झाली, मग कॅसेट आणली मी पुलंची. आणि माझा अंतू परवा, आज माझ्या 9वी-10वीला धडा, आजही माझा कण आणि कण तोंडपाठ आहे.
क्या बात आहे. हा. म्हणजे मी त्याच सिलेबस मध्ये गेली हा, होते. हा. त्यामुळे अंतू बरोबर हा लगेच डोळ्यासमोर उभा राहिला. डोळ्यासमोर उभा राहतो. Yes, नाही आणि ते पोट, ती पिकलेली केस आणि ते सगळं ते तोंडातले गेलेले दात, ते ज्या पद्धतीनं पुलंनी हे केलं. काय असतं माहिती का, थोडं आवड पण तुम्हाला त्यातली लागते. माझे मराठी, इतिहास आणि गणित हे 3 खूप जीवाभावाचे विषय. म्हणजे अशी परिस्थिती होती की ह्या 3 विषयात मला खूप जास्त मार्क आणि बाकीच्या विषयांमध्ये काठावर पास. तरी हे तिन्ही विषय थोडे वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे इतिहास आणि गणित एकत्र आवड असणं ही पण फार रेअर आहे. इतिहासाची माझी आवड आहे ना, मी शिवरायांचा इतिहास इतक्या अँगलनं अभ्यासलेला आहे, इतक्या अँगलनं की म्हणजे निनाद बेडेकर सरांबद्दल तर मला खूप जास्त हे आहे आणि ते आपल्यातनं गेले म्हणजे त्यानंतर मला ते त्यांचे लेक्चर्स आणि हे ऐकायला मिळाले. पण त्या माणसाचे असंख्य उपकार आहेत आणि युट्यूबचे असंख्य आपल्याला ते आज मोबाईल खोललं की ते मिळतंय आपल्याला एवढं ज्ञान किंवा हे जे काही आता उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये मूळ कागदपत्रांवर अभ्यास करून IQ किंवा हे नाही. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज असताना शिवभारत म्हणून त्यांच्या हयातीत लिहिलेला लेख आहे. त्याच्यामध्ये जी बाजीप्रभूंची जी लढाई आहे त्याचं वर्णन नाहीये. तर मग ते परखडपणे मानणं किंवा हे करणं आणि आपण सांगीव ऐकी किंवा ह्याच्यामधनं ते जो अभ्यास करतो ह्याच्यामध्ये जो मूळ कागदपत्रांवर ज्यांनी काम केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आता कविभूषण आणि त्याच्या कविता ह्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हे मला फार नाही, फक्त कविभूषणच्या ऐका त्या वीर रसच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ज्या कविता आहेत, अरे असं इन्स्पिरेशन आणि स्फूर्ती येते ना की त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. खरंच सांगतो मी. खरंच माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही कविभूषणचे जे छंद आहेत महाराजांवरती भरपूर आहेत आणि ऐका आणि अर्थ पण ऐका, त्याचा आनंद घ्या. इतकी मजा आहे ना त्याच्यात, चालू दुसऱ्या कशातही ती मजा नाही, तो आनंद नाही. आणि ते आपल्याला इतकं इझिली आज अवेलेबल आहे की जे मागच्या पिढीला नव्हतं. खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं ना की यू आर मेड अप ऑफ 5 ऍव्हरेज ऑफ 5 पीपल यू आर विथ. तर ते फिजिकली 5 लोक नाही, तर तुम्ही ज्या लोकांच्या विचारात असा, आज तुझ्या विचारात शिवाजी महाराज आहेत, पु ल देशपांडे आहेत, निनाद बेडेकर आहेत आणि हे सगळे मोठे लोक आहेत. साहजिकच तुझा जो ऑरा आहे किंवा तुझी पर्सनॅलिटी त्या 5 लोकांची किंवा कदाचित त्याहूनही जास्त इन्स्पिरेशन्स आहेत त्यांची बनलेली आहे. त्यामुळं तुझ्यामध्ये ही ऊर्जा आहे किंवा तुझ्या विचारांमध्ये ही स्पष्टता दिसते. थोडं कमेंट्सकडे पण मी जाते. महामुनी मॅडम म्हणतायत खूप छान बोललात सर, किंवा स्मिताताई सांगतायत तुमचं काम खूप उल्लेखनीय आहे. स्मिता मॅम म्हणतात सर तुमच्या शोरूमची क्वालिटी कायमच बेस्ट असते. हे सगळं जेव्हा बघते ना मलाही खूप अभिमान वाटतो, सांगायला अभिमान वाटतो. जेव्हा मी पुण्यात असते, कोणी विचारतं मी सातारला चालली किंवा सिटी सेंटरला, तर माझा भाऊ हे सांगायला मला अभिमान वाटतो. आज ह्या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की फक्त व्यावसायिक म्हणून नाही तर किंवा फक्त फॅमिली म्हणून नाही, तर तू प्रत्येक लेवलवर सगळे इमोशन बॉन्ड्स निर्माण केलेत. हे सगळं करत असताना नक्कीच कधी प्रायोरिटीज बदलतात, जगलिंग असतं. फॅमिली आणि ती कशी मेंटेन करू, कारण वहिनी पण आमची कायम खुश असते, ती कायम तुझ्या सपोर्टमध्ये मागे असते. ऍक्च्युली खरं या बाबतीत मी खरंच नशीबवान आहे. तिचं नावच भावना आहे. आणि माझ्या आयुष्यात जेवढे चढ उतार आले, माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा काही वेळा आपण काय होतं की एक मफतलाल बरोबर आमच्या हे झालं होतं आणि त्याच्यात माझ्यावरती कॉपीराईटचा एक गुन्हा नोंद झाला होता. मग त्यावेळेस ती ज्या फेज मधनं गेली, ऍक्च्युली मागच्या आठवड्यात ती सहज बोलताना बोलली की त्यामुळे मला त्यावेळेस तिला डाऊन टाइम वाटला असेल किंवा आयुष्यातलं कमीपणा वाटला असेल, काय असेल. पण मी तिला प्रॉमिस केलं की माझ्या आयुष्यातली फेज होती, मी त्या डाऊन टाइम मध्ये जे काही फेस करावं लागलं ते आपण इतकं ओव्हरकम करू आणि इतक्या पॉझिटिव्हली चांगले चेंजेस करू आणि ज्या पद्धतीनं पुढे जाऊ की तुला अभिमान वाटेल. येस, अभिमान वाटला पाहिजे, हे फार मला महत्वाचं वाटतं. आणि तिनं ती कधी कधी बोलून दाखवत नाही, ती मनात ठेवते किंवा तिची ज्या पद्धतीची, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ती बाजू माझी भक्कम आहे म्हणूनच मी इथं सक्सेसफुल आहे.
हे क्रेडिट पण ओपनली देणं फार हे महत्वाचं आहे. अतिशय मोठं आमचं ज्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे. मला 2 जुळी लहान लेकरं आहेत, 2.5 Correct. वर्षाची आहेत हो. आणि मोठी मुलगी 11 वर्षाची आहे. आणि ह्या आमच्या जवळजवळ 13 वर्षाच्या ह्याच्यामध्ये मला ज्या पद्धतीचं जो बॅकिंग आहे ना, ते बॅकिंग मी शब्दात सांगू शकत नाही. आणि त्या बॅकिंग शिवाय तुम्ही युद्ध लढू शकत नाही, जिंकू शकत नाही. तुम्हाला मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं आणि फॅमिली तुमच्या पाठीशी भक्कम उभं असणं ह्याच्यासारखं बाकी सगळं नगण्य आणि नंतर आहे. बरं, खूपदा काय होतं की तेवढा वेळ देत नाही किंवा हे होत नाही. तर तिला खूप इच्छा आहे की ती आणि माझी मोठी मुलगी यांनी वर्ल्ड टूर कराव्यात आणि छानपैकी तिला सगळं जग बघावं. तिला आवड पण आहे. लग्नाआधी ती खूप फिरली आहे. लग्नानंतर आम्ही थोडं काय होतं, जवळ आई वडील होते तोवरपर्यंत एक गोष्टच वेगळी होती. खरंय. ते नसताना ते गेल्यानंतर ती पोकळीच भरून निघत नाही. खरंय. म्हणजे इतकं जास्त मला ते राहून 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 जाणवतं ना, की त्या लेकरांना पण आजी आजोबांची पोकळी राहणार. आणि मला तर आहेच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण ती सगळ्या बाबतीत आहे की त्याचा इफेक्ट असा होतो की मी इतका जास्त पॅक होऊन जातो कधी कधी. कारण टीम खूप चांगली आहे, ते सगळं हँडल करतील. पण काही ठिकाणी डिसिजन्स घ्यायचे आणि जेव्हा खूप मोठं काम होतं ना, तेव्हा तुम्ही तिथं जेवढं इन्व्हॉल्व्ह असाल ना, तेवढं ते फ्लुएंटली चालतं. खरंय. मग आपण बिझी होत जातो त्याच्यात त्या गोष्टीला. ते मला आवर्जून असं सांगायचं आहे की मागच्या 3 वर्षात माझ्या 10 सुट्ट्या नसतील. होय. मागच्या 3 वर्षात सगळ्या मिळून माझ्या 10 सुट्ट्या नसतील. म्हणजे असं म्हणतात की नोकरी 24 तास नोकरी किंवा 8 ते 9ची आहे, पण बिझनेस इज 24/7 नोकरी. म्हणजे 8-9 तासाची नोकरी असते, बिझनेस मात्र तुम्ही 24/7 वर्किंग असता. आणि दादा तू म्हटलास हे अगदी बरोबर आहे की तुमची जडणघडण, म्हणजे मी नेहमी म्हणते जेव्हा माझ्या मुलांशी बोलते, माझ्या नाते कोणाच्याही बोलते, की जडणघडण किंवा आजी आजोबा असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी स्वतःशी आजकालच्या मुलांना काका आहे तर मामा नाहीये किंवा आत्या नाहीये, मामा आहे तर मावशी नाहीये. आपण ज्या संस्कारात वाढलोय की कदाचित आपण ही सगळी नाती, म्हणजे मी तरी वैयक्तिक आईकडचे आजी आजोबा, मामा मावशी आत्या, वडिलांकडचे आजी आजोबा हे सगळं एन्जॉय केलं. आणि त्यावेळेस तू जे हे आता फॅमिली म्हणतोयस की खरंच ही उणीव जाणवणं हे खूप हे. आणि तू मी बघते वारंवार तू बाबांकडे काकांकडे जातोयस किंवा आई वडिलांची आठवण करतोयस. अर्थात ते संस्कार आहेत. आणि तो जो त्या काळी त्यांनी फॅमिली टाइम किंवा फॅमिली म्हणून तुमचं जे काही जडणघडण केली त्याचा हा थोडक्यात रिझल्ट आहे असं मी म्हणेन. ऍक्च्युली कायम मला जाणवतं त्यांनी कुठल्या गोष्टीला नाही म्हणले नाही ना, याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट राहतो. खरंय. मी आता त्या पद्धतीनं माझ्या मुलाला वाढवेल. किंवा मला तर नक्की वाटतं की जेव्हा मी माझं छोटंसं दुकान 200 स्क्वेअर फीटचं होतं, पण मी त्यांना सांगितलं की मला एक व्यापारी आहेत माझे जे यामध्ये खरंच एक फार महत्वाचं नाव घ्यायचं राहिलं. एक जालनामध्ये संस्कृती म्हणून दुकान आहे, योगेशजी ठक्कर म्हणून आहे. त्या माणसाचा आणि माझा मी 10वी-11वीत असताना संबंध आला. आणि तो आल्यानंतर त्या माणसानं माझा आणि त्याचा तसा काही संबंध नसताना भारतभर मला प्रत्येक कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद, लुधियाना असं ठिकाण नाही, इंदोर, की त्यांच्याबरोबर मी फिरलो नाही. त्यांचं 3 मजली मोठं त्या माणसामुळं माझं सिटी सेंटर आहे. आणि त्या माणसाचं दुकान बघून मी सिटी सेंटर 3 मजली केलं. क्या बात. ही ग्रॅटिट्यूड आहे मला वाटतं. ग्रॅटिट्यूड आहे. मनापासून मी त्यांचा आभारी आहे. आमचं तर ते जे मी फिरलो ना, त्यावेळेस पण त्यांनी मला म्हणलं नाही की तू जाऊ नको. तुम्ही लक्षात घ्या की 200 स्क्वेअर फीटच्या व्यापाऱ्याला लांब जायची गरज नाही. पुण्या मुंबईला हजारो ट्रेडर आहेत, त्यांच्याकडनं माल आणणे विकणे आजही साताऱ्यातले 90% व्यापारी तेच करतात. आम्ही कुठल्याही ट्रेडरकडनं माल घेत नाही. आमच्याकडं दुकानात एजंट आला तर त्याला चहा पाजतो आणि रवाना करतो. आम्ही एजंटशी काम करत नाही. क्या बात आहे. आम्ही स्वतः जातो, फॅक्टरीत जातो, मुळापर्यंत जातो. मी चिक्कार फॅक्टरीमध्ये गेलेलो आहे, तिथनं लाईव्ह केलेले आहेत. मी जिथं जिथं गेलेलो आहे तिथनं सांगायचा प्रयत्न केलेला आहे काय पद्धतीचं आहे. आणि ह्या दिवाळीत तर मी ते डायरेक्ट थांबून काही लाईव्ह किंवा व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. अगदी अगदी तेही मी पाहिले. त्या सगळ्याच्यात मी म्हणजे आपण बोललो की 5 जे काही लोक आहेत किंवा इतके सगळे लोक तुझे मेंटर्स आहेत, इतके सगळे फॅमिली मेंबर्स, या सगळ्यात आपण होतो. हे सगळ्यांनी तुझं व्यक्तिमत्व घडवलं. इतिहासाबद्दल आपण बोललो. थोडंसं पौराणिक टच पण तुझ्या व्यक्तिमत्वाला लाभलेला आहे. ते तूच सांगशील कदाचित
हनुमानाचा तू अगदी निस्सीम भक्त आहेस. हो, नक्कीच हनुमानाचा मी भक्त आहे. आणि म्हणजे इतका भक्त आहे मी की मी शब्दात नाही सांगू शकत. त्यांच्याकडनं नम्र राहणे, विनम्र राहणे हे शिकलो. खरं. आणि सर्व शक्तिमान आहे. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा ते लंकेला जाण्यासाठी त्यांनी हे केलं, तो ज्या दगडाला त्यांनी हे करून जंप घेतली, तेव्हा ते पाताळात गेलं. काय प्रचंड ताकद असेल. आणि तो म्हणतो की मी रामभक्त आहे. अरे तुझ्यामुळं अख्खं रामायण खरं तर त्यांनी ठरवलं असतं. ते जेव्हा सीता मातेला हे करण्यासाठी, अंगठी देण्यासाठी किंवा त्या आहेत का बघण्यासाठी लंकेला गेले, त्यावेळेस त्यांना घेऊन येणं अशक्य होतं का त्यांना? खरं. हा, पण त्यांची आज्ञा नव्हती किंवा ती त्यांना दिलेली त्यावेळची जबाबदारी नव्हती. किती डाऊन टू अर्थ असू शकतो एक माणूस. खरं. एक हनुमानजींची खूप आवडती माझी स्टोरी आहे, छोटीशी अगदी सांगतो. अगदी मस्त मला आहे. आवडेल. सुरसा जेव्हा लंकेला जायचं होतं तेव्हा रावणानं त्यांना आडकाठी आणण्यासाठी सुरसाला पाठवलं. सुरसा आली आणि तिनं हनुमानाला सांगितलं की मी तुला खाणार आहे. हनुमानजी म्हणतात की आत्ता नको खाऊ, मी माझं काम करून येतो, मग तू मला खा. तर सुरसा म्हणते नाही मला खायचंय. आणि ह्या पद्धतीने त्यांचं हे द्वंद्व सुरू होतं. तर त्याच्यात सुरसा 2 योजनचं त्याचं मुख करते. 1 योजन म्हणजे 2 मैल Correct. असं तिचं ती म्हणजे 4 मैलाचं तोंड करते 2 योजनचं. हे तर ह्यांच्याकडे सगळ्या हे होत्या, महाशक्ती होत्या. शक्ती होत्या किंवा त्यांना ते दैवी हे होतं. त्यांनी त्यांचं ते शरीर त्यांनी 4 योजनचं केलं. मग हिनं 8 योजनचं केलं. मग यांनी 16 योजनचं स्वतःचं शरीर केलं. हिनं 32 योजनचं तोंड केलं. आता हनुमानजींना हे कळालं की ह्याच्यात काही कोण जिंकणार नाही किंवा हे असंच चालू राहील. त्यांनी स्वतःला छोटं केलं. ते तोंडात गेले आणि बाहेर आले. तिला म्हणले की तुझं काम मी केलंय, आता मला जाऊ दे. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण इतक्या वेळा ऐकून आपल्याला त्या इतक्या पुसट होत जातात. पण किती मोठा मेसेज आहे की तुम्हाला जेव्हा बुद्धी वापरायची आहे तेव्हा तुम्ही लहान व्हायला पाहिजे. खरंय. आणि जेव्हा शक्ती दाखवायची आहे तेव्हा तुम्हाला ते एक्सपान्शन व्हायची गरज असते. हं. आपल्याला बुद्धी दाखवायची. मला अजिबात मी कधीही आपण ते डाऊन टू अर्थ शांत राहून ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर फोकस केला ना, हेच तर आपल्याला हनुमानजींकडनं शिकायचंय. आणि रामाचं तर खरंच मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्यांचं कॅरेक्टर आणि हे ना, मी सोनू शर्माचं एक लेक्चर ऐकत होतो. त्याच्यात ते इव्हेंट रोज होत असतात. म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या आयुष्यात काही ना काही इव्हेंट होत असतात की हा प्रॉब्लेम आला, हे झालं, ते घडलं, आज ह्याच्याशी वाद झाला, उद्या ते झालं, रस्त्यात ज्या पद्धतीने म्हणलं की समजा मी गाडी घेऊन चाललो आणि कोणीतरी चुकलं, काय झालं. ही इव्हेंट आहेत, हे एव्हरीडे घडतात. एखाद्या कस्टमर रोज बदलीला येतं, त्याचा एखाद्याची डिलिव्हरी राहिलेली असते, एखाद्याला रिफंड करायचं राहिलेलं असतं किंवा एखादी ऑर्डर दिली आहे ते पार्सल रिटर्न करायचं राहिलेलं असतं. हे इव्हेंट आहेत, हे रोज होत राहतात. इट्स अ लाईफ, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू रिॲक्ट. करेक्ट. तुम्ही रिॲक्शन कशी देताय याच्यावर खूप काही डिपेंड आहे. तुम्ही स्वतःला ह्या पद्धतीने डेव्हलप करा ना. मी त्या सोनू शर्माकडनं काय शिकलो, प्रभू श्रीराम दुसऱ्या दिवशी ज्याचं राज्याभिषेक आहे, तो सिंहासनावर बसणार आहे, त्याला त्याची जी आई पण नाही, सावत्राई आहे, ती म्हणते की तू 14 वर्ष वनवासाला जायचं. हा इव्हेंट आहे ना, खूप मोठा इव्हेंट आहे आयुष्यातला. खरंय खरंय. आणि प्रभू श्रीराम एका दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनं बघा, म्हणले असते तू कोण सांगणारी, खरंय. मी आणि वडील बघून घेतो, बरोबर. मी पुश्तेनी माझ्या आजोबाचं राज्य आहे, मी बसणारच. बरोबर, बरोबर. बरंच argument होऊ शकले असं. आउटपुट पण वेगळं. हो, तर काय झालं असतं, रामायण घडलंच नसतं. त्या परत पादुका ठेवून राज्य केलं असतं. खरंय. नाही म्हणजे आम्ही असं म्हणतो की ई प्लस आर इज इक्वल टू ओ. त्यामुळे ई तुमच्या हातात नक्कीच नाहीये. हाऊ यू रिॲक्ट, हाऊ आउटकम लाईक दॅट. आणि बघा ना, आता प्रभू श्रीरामचं आयुष्य बघताना बघा, आपण रोज पूछतोय त्यांना, रोज म्हणजे किती मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आपण त्यांना, की त्या माणसाचं
त्याची सावत्र आई म्हणतेय, खरं तर ज्या आईचं स्वतःच्या पोरापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम आहे, अरे हो, अगदी ती आई म्हणतेय की तू चालता हो. दुसऱ्याच्या सांगण्यावरून ते. हा, दुसऱ्याच्या सांगण्यावर. थोडा पुढं गेला, एक भाऊ येतोय, चप्पल घेऊन जातोय. थोडा पुढं जातोय, एक जण येऊन बायको पळवून देतोय. खरं. प्रभू श्रीरामांबद्दल प्रचंड आदर आहे, पण मी त्या सिक्वेन्सला धरून ह्या पद्धतीनं बोलतोय, हे लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्याला शांत संयमी उत्तर देऊन ते परत तिथं येत आहेत. किती मोठी गोष्ट आहे. रिॲक्शनवर खूप काही डिपेंड आहे. तुम्ही रिॲक्शन कसं देताय त्याच्यावर सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड आहेत. अगदी बरोबर बोललास दादा. थोडं या ह्याच्यात ना आता म्हणजे बरंच आपण तुझ्या फॅमिलीबद्दल बोललो, व्यवसायाबद्दल तर आपण खूप साऱ्या गोष्टी बोलल्या. काही प्रश्न मला अजून विचारायचे आहेत. किंवा तुझं हिस्ट्री झाली, पुराण झालं, सगळं झालं, एम्प्लॉई झाले, टीम बिल्डिंग झाली, पण अजून एक खूप मोठा ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे सामाजिक बांधिलकी. मोठमोठ्या कंपन्या CRS दाखवून करतात, शो ऑफ करतात, पण तुझं सामाजिक काम खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये तू, आपण म्हणतो ना की लेट द युअर सक्सेस स्पीक वर्क इन सायलेंटली, तसं तुझं सामाजिक उपक्रम पण चाललेले असतात. थोडं त्या उपक्रमांविषयी किंवा कोणता जवळचा आहे? ऍक्च्युली मी पूर्वी जे काही करायचो ना त्याला मी हायलाईट करायचो, आणि ते काही छोटं मोठं दान दिलं किंवा हे केलं तरी ते मी टाकायचो. आणि त्यावेळेस माझी अशी थिंकिंग होती, इट्स अ काइंड ऑफ मार्केटिंग. पण ह्याचं क्रेडिट खूप मोठं माझ्या वाईफला जातं. तिचं म्हणणं आहे की ह्या हातातलं ह्या हाताला पण हे नाही झालं पाहिजे, कळलं नाही पाहिजे, आणि ह्या पद्धतीनं करा. त्या दिवशीपासून ठरवून चुकून पण आम्ही त्या गोष्टीबद्दल मग ते मी टाकणं तर बंदच केलं, पण सांगणंही बंद केलं की मी हे करतोय किंवा हे करतोय. दुसरी गोष्ट, माझे वडील म्हणायचे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. खरंय. म्हणजे माझ्या एम्प्लॉईसाठी मी केलं ना, आज 80 जण आहेत, 80 जण आहेत, आणि त्यातले जवळजवळ 60 जणी लेडीज आहेत लेडीज आहेत. खरंय. आणि 20च्या आसपास जेंट स्टाफ आहे. मला तर खरं कधी कधी वाटतं की किती दैवी शक्ती दिली आहे लेडीजना, की त्या सगळ्यात मेन एक अजून एक गोष्ट, आमच्याकडं जेंट्स आणि लेडीजना इक्वल पगार आहे. वा. बाजारात सगळीकडे कमी पगार कमी आहे. पगार आहे आणि हा. काम जास्त आहे. हा, आणि आमच्याकडच्या लेडीज 12-12 तास आमच्याबरोबर काम करतात, मनापासून करतात. आणि मी किती नावं घेईन तेवढे कमी आहेत. खरं सांगतो, एक वर्षाताई म्हणून आमच्या खूप सिनियर आहेत लेडीज वेअरला. आज त्या मला इतकं हे वाटतं ना की ती त्या एकट्या हे असून त्या 2 मुलांना इतकं चांगलं शिक्षण दिलं, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी होऊ दिली नाही. ज्या पद्धतीनं त्या दोघांचं त्यांनी हे केलं ना, खरंच मला हे खरं आदर्श वाटतात मला. खरंय. खरंय. किती स्वाभिमानी असावा, आणि त्या आदर्श आहेत, आमच्या सगळ्यांसाठी आदर्श आहेत. आमच्या सीमाताई आहेत, 14-14, 16-16 तास इझिली काम करून जातात. दिवाळीत कधी कधी दुपारी जेवत नाहीत त्या, कारण कामाचा लोड इतका असतो, आणि त्याला त्या पद्धतीनं ते डिलिव्हर करणं. एक आमच्याकडं स्फूर्ती म्हणून कॅशियर आहे, तिचं नाव स्फूर्ती, आणि खरंच स्फूर्ती आहे तिच्यात. मी तिच्यासारखं, ती जर का कॅश काउंटरला असेल तर मी निश्चिंत होऊन जातो. इतका तिचा स्पीड, अॅक्युरसी आणि इतकं चांगलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ना, ह्यात मी खरं सांगतो एक वेगळं बॉन्डिंग आहे. खरंय. आणि मी मगाशी म्हणलं तसं, ते आमच्या आहिरे म्हणून ताई आहेत, त्यांच्या मिस्टरांचा मध्ये प्रॉब्लेम होता, पण त्या ज्या पद्धतीनं फोकस्ड आहेत, ज्या पद्धतीनं त्या आज त्यांनी नवऱ्याची ट्रीटमेंट, मुलाची 10वी, आणि त्याबरोबर 2 मुलं आहेत त्यांना, आणि त्याबरोबर त्यांनी काम सुद्धा केलं. खरंय. त्यांना शक्य आहे ना, त्या मला विचारायच्या की मी बाबा 8ला जाऊ का, मला ते मॉलिश करावी लागते, आणि थोडंसं हे सुरुवातीला त्यांची हालचाल कमी होती, आता खूप सारं कव्हर झाले ते. मग ह्याच्यात आहे ना, जेव्हा तुम्ही त्यांच्या अडचणीला उभं राहता ना, तुमच्या अडचणीला पण ते उभं राहतात. अगदी बरोबर. हा. ऑलवेज गिव्ह अँड Yes. मगाशी तो म्हटलं. हो हो, आणि डेफिनेटली. असतात, आणि एका मी हातानं तर तो म्हणतो करतोच आहे, तुम्ही दुसऱ्या करत हाताने- राहा, ऑटोमॅटिक येते. मला वाटतं चांगल्या गोष्टीनं बुमरँग इफेक्ट असतो. तुम्ही एक गोष्ट चांगली, कदाचित तो 10 पटीनं हो, तुमच्याकडे येत 10 असतो. पटीने येत असतो, आणि खरंच तुझ्या येत आयुष्यात असतो. कदाचित वाईट गोष्टी आपण नेहमीच बाजूला, आणि तू म्हणतोस फोकस, तर एक माणूस एक गोष्ट तू चांगली करतोस, 10 पटीने तुझ्याकडे चांगलं येतं, कारण तुझी भावना चांगली, इंटेन्शन्स आर ऑलवेज मॅटर. कदाचित कोचिंगमध्ये आपले पहिले आहे की कुठलीही गोष्ट करताना आधी इंटेन्शन सेट करा. त्यामुळे तुझे इंटेन्शन दिवसाचे क्लिअर असतात, तुझ्या आयुष्याचे क्लिअर आहेत. नाही, अगदी क्लिअर आहे. आणि मी तर चुकांमधनं इतकं शिकलोय ना, आणि मला खरंच कधी कधी वाटतं, अरे मी केल्या चुक्या म्हणून मी शिकलो.
म्हणजे जे मला सांगत बसतात ना, हे झालं होतं, ते झालं होतं. मी त्याला म्हणतो, "तू तुझं पुराण गात बस. मला आत्ता नक्की वेळ नाही. मला पुढे जायचं." बरोबर. अगदी बरोबर. आता या सगळ्यात ना दादा मला माझे थोडे प्रश्न राहिले. सॉरी तुझा थोडा जास्त वेळ घेतला. नाही, नाही. आपण पण आय एम एन्जॉईंग दिस. Yes. काही अडचण नाही. मला आता पुन्हा व्यवसायाकडे की 13 वर्ष आज कदाचित खूप म्हणजे 200 स्क्वेअर फूट ते 15,000 स्क्वेअर फूट हा प्रवास झाला. आणि गोल्स विजन यावर तू एवढं छान काम करतोयस. पुढच्या 5 वर्षात तू कुठे बघतोयस? आणि मी सिटी सेंटर सातारा हे म्हणता म्हणता असंही म्हणेल की सिटी सेंटर पुढे काय काय लागणार आहे? सिटी सेंटर सांगली, सिटी सेंटर पुणे असे काय प्लॅन आहेत? मला एक खूप जाणवलेली गोष्ट काय, कदाचित हा माझा माइंडसेट तयार झाला असेल. पण आमचं ज्या पद्धतीचं रिटेल काउंटर आहे, ह्याच्यामध्ये ते व्यक्ती फार महत्वाचा असतो. खरंय. हे जर का तुम्ही काही ब्रँड्स पाहिले, तर रिटेल चेनमध्ये किमान 500 ब्रँड येऊन गेले. बरोबर. कुटॉन्स म्हणून ब्रँड होता किंवा असे शेकडो, आपण नावं घेणं टाळूया, अगदी, पण अगदी, हो. शेकडो ब्रँड आले आणि गेले. खरंय. ह्याच्यामध्ये चेन सिस्टीम मध्ये ते फार सक्सेसफुल नाही झाले. बरोबर. का नाही झाले? की तुम्ही खूपदा जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही मोहितला बघत येता. खरंय. अगदी खरंय. तो व्यक्ती दिसणं, तो लोकल माणूस तिथं असणं किंवा त्या पद्धतीचं असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे जे पुढे एक्सपान्शन करणार आहेत त्यांना मी नक्की हे सांगू इच्छितो की तिथला लोकल माणूस बघा, त्याच्यावर जबाबदारी द्या आणि ते जास्त सक्सेसफुल होतं आपण डायरेक्ट कुठंतरी शॉप टाकण्यापेक्षा. अगदी बरोबर आहे. आणि तू आता म्हणजे बऱ्याचदा मगाशी तू सांगितलंस तू शिक्षण घेतलंस, नोकरीचा विषय झाला किंवा तू साताऱ्यात आहे, तू लोकल जो आहे त्याचा विचार कर. खरं दुर्दैवाची गोष्ट आहे साताऱ्यात किंवा पुण्याच्याही काही एरियात आपण बघतो की आई वडिलांनी खूप कष्ट करून मुलांना शिकवलं आणि अर्थात प्रत्येक जण आपण पण मायग्रेट झालोय कुठून ना कुठून, प्रगती होते, मुलं बाहेर जातात पण ते आई वडील एकटे राहतात, ते शहर ओस पडतं आणि कदाचित साताऱ्याची अवस्था थोडी काही काळानं अशीच होते की बऱ्यापैकी तरुणाई जी बाहेर गेलेली आहे आणि साहजिक आहे ते त्यांच्या नाही ना, प्रगतीसाठी माझे स्वतःचे मित्र जे आहेत ते आज कोणी पुण्याला आहे, मुंबईला आहे, अब्रॉडला आहे, दिल्लीला आहे. पण अशा वेळेस तू साताऱ्यात संधी निर्माण केलीस आणि तू फोकस केलंस म्हणजे जसं तू म्हटलंस की मी लोकल आहे आणि त्या लोकल असण्याचा सुद्धा कदाचित फायदा आहे. तर हे नक्कीच अभिमानास्पद आहे. आमच्या सातारकरांसाठी तू अभिमान आहेस. यामध्ये विस्ताराचे प्लॅन आपण आता विशाल मेगा मार्टच्या जागेत जेव्हा तू जाशील तेव्हा नक्की आपण अजून वेगळा एक इंटरव्ह्यू घेऊ. पण मघाचपासून मी तुला विचारते, तू तुझ्या लाईव्ह मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज दाखवत असतोस. आता इथं नाही, तुझं स्वतःचं पर्सनल फॅब्रिक किंवा काय, तुला स्वतःला कोणती व्हरायटी आवडते? आणि त्यानंतर माझा प्रश्न आहे की आता काय लेटेस्ट ट्रेंड्स आहेत, काय व्हरायटीज आहेत आपल्याकडे? माझी स्वतःची चॉईस आहे ना, ती खरं तर खूप आउट ऑफ बॉक्स आहे. मला सायलेंट कलर्स आवडतात. माझा फेवरेट कलर आहे ना, तो सॉफ्ट ग्रे जो लाईट कलर येतो, करेक्ट. तो माझा फेवरेट कलर आहे. तो डल कलर आहे, पण माझा तो फेवरेट आहे. मला त्या पद्धतीचा टच आणि मला थोडंसं हे जे कापड आहे ना, हे कॉटन आहे पण रफ आहे. करेक्ट. हे माझी पर्सनल चॉईस आहे. पण आता साताऱ्याची चॉईस काय आहे हे सांग, काय व्हरायटी सध्या आहेत? अर्थ कलर्स असतात ना, अर्थ कलर्स म्हणजे युनिफॉर्म आहेत किंवा ज्यांना मेन आहेत किंवा ज्यांना डे टू डे लाईफ मध्ये वापरायचं त्यांनी अर्थ कलर प्रिफर केले पाहिजे. ह्याचा मी एक स्पेशली कोर्स केलेला आहे की काय, हे आपण खरं डिस्कस मध्ये घ्यायला पाहिजे होतं मी, अर्थात पण कोई बात नाही. तर ह्याच्यामध्ये खरं आवडेल. सॉरी मी परत इंटरप्ट करते. या गोष्टींवर प्रेक्षकांना सांग तू, हे जे तू केलेलं ज्ञान आहे, कारण नुसता धंदा आई वडिलांचा आहे वडिलांचा म्हणून नाही, तू त्याच्यात जे काय जो कोर्स केला मी, त्याच्यामुळं मी जेव्हा प्रॉडक्ट बद्दल, शिलाई बद्दल, पॅटर्न बद्दल, एखाद्या कॉलर स्टाईल बद्दल सांगतो ना, तो कॉन्फिडन्स वाढतो. कारण त्याचं बेसिक नॉलेज मला आहे. बरोबर. मी ते नुसतं सांगायचं म्हणलं तर त्याचा इम्पॅक्ट येणार नाही. तुम्हाला नॉलेज असेल आणि तुम्ही सांगितलं तरच लोक ऐकतात, हेही लक्षात घ्या. थातूर मातूर सांगून लोक ऐकत नाहीत. खरंय, अगदी खरंय. तुम्हाला आणि सांगताही येत नाही. खरं सांगू का, जेव्हा तुमचं ऐक्यू ज्ञान असतं किंवा तुम्ही पोपट असता बोलताना, तुम्ही तेवढं पाठ केलेलं नक्की बोलाल पण आतून येणार नाही आणि एका क्षणी तुम्ही थांबून जाल. येस, तसं आहे, तुला त्यातलं ज्ञान आहे ते शिकतोस आणि नुसतं शिकला नाहीयेस तर तू सतत, लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तू नेहमी वेगवेगळ्या गोष्टी करत असतोस, शिकत असतोस. तर पुन्हा तेच की आता काय व्हरायटी साताऱ्यात डिमांडमध्ये आहे किंवा आपल्या दुकानात आता यायचं झालं तर, कारण काल मी फोटो घेऊन आले आणि तुम्हाला सांगितलं ताई हात आउट ऑफ स्टॉक आहे.
आता आमच्याकडे काय झालेलं आहे फार मोठं म्हणजे मला जाणवलेलं गणित आहे की मी एक 10 व्हरायटी आणतो आणि त्या व्हरायटी 10च्या 10 व्हिडिओ करतो. पण त्यातल्या 2 इतक्या व्हायरल होतात की त्याचा प्रेक्षक वर्ग लाखोमध्ये असतो. खरंय. ह्यात एक आपण व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करू, व्हीजीएस मीडिया म्हणून आहे आणि रोहन सर ती चालवतात आपल्या बरोबर आहेत आता ते. यंग मुलगा आहे, तो शिक्षण घेता घेता काम करतोय. ताई दिवाळीच्या अगदी आठवड्याभर आधी त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. तो त्यावेळेस गेला. मला इतकं जाणवलं ना की त्याचं समर्पण. आता काय झालंय की आमच्याकडे चेष्टा मस्करी खूप चालते आणि त्यात मग एक ते बॉन्डिंग पण तयार होतं. खरंय. पण जे डेडिकेशन आहे तो स्वतःचा खर्च आज पूर्ण स्वतः काम करून कमवतोय. बरोबर. अभिमान आहे मला त्या गोष्टीचा इतका आहे आणि की आणि त्यानंही सिटी सेंटरला चूज केलं हेही महत्वाचं आहे. तर आपण ट्रेंडकडे येऊया परत. तर हे करताना ह्या पुढं आम्ही जेव्हा त्या डिझाईन्स 10 सिलेक्ट करतो त्यातल्या 2 इतक्या व्हायरल होतात आणि मग त्या 2 आहेत ना ते 90% गिऱ्हाईक तेच मागत आहेत खरंय. आणि मग ते 2 दिवसात स्टॉक आउट झालेलं असतं अगदी. आणि तो कधी कधी लांब आल्यावर इतका नाराज होतो आणि मला इतकं खराब वाटतं. म्हणून आम्ही काय केलं की समजा 10 प्रॉडक्ट आले तर त्यातले 4च दाखवायचे आणि त्यात पण ज्याचा स्टॉक जास्त आहे ते जास्त दाखवायचे. बरोबर. आणि ही तर व्यावसायिकांसाठी महत्वाची टीप आहे. हो हो. अगदी. दुसरी गोष्ट काय व्हायला लागली की कधी कधी आम्ही एखादी रील करायचो. सुरुवातीला एकदा आलेला सहज अनुभव शेअर करतो. ऍक्च्युली हा प्रॉडक्ट खपतच नाहीये म्हणून मी त्याला ऑफर लावली आणि तो मी विकला. तर मला असा अनुभव आला की हे प्रॉडक्ट आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं साताऱ्यात तुमच्याकडे मिळतंय म्हणून आम्ही हे मागतच नव्हतो. आम्ही पुणे मुंबईला जात होतो. लॉंग कोट आहे, साताऱ्यात सिटी सेंटर ठेवतंय, पुण्यात सुद्धा लवकर मिळणार नाही. ती गोष्ट तुम्ही ठेवताय हे माहितीच नाहीये लोकांना. अशी अवस्था खूप होती. मग ती सोशल मीडियामुळे माहिती व्हायला लागली. खरंय. मग त्याला ते प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात म्हणून त्यांनी प्रायोरिटी द्यायला सुरुवात केली. अरे मग असा अनुभव आला की असे युनिक प्रॉडक्ट्स आणले की जे कुठं नाही येत तर त्याला उलट जास्त मागणी आणि मग लोक पण येतात कारण हे प्रॉडक्ट त्यांना इतरत्र मिळत नाही. आणि त्यांना माहिती इथे युनिकच मिळतं पण त्याच्यावर जनरल पण काही आहे तेही इथे मिळणारच आहे. हो हो. अगदी. सगळं आणि 99 पासून 3,999 पर्यंत सगळं मिळेल असं त्याला ती सायकोलॉजी. आता येता परत एकदा की हिवाळा आलाय, दादाचे स्वेटरचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल पण तो दाखवतो म्हणून आता मी येता 10 स्वेटर खरेदी करून आले. कोणी सांगितलं हे आण ते आण त्या आणि प्रत्येक स्वेटर युनिक, प्रत्येक स्वेटर वेगळा आणि पुन्हा एकदा पॉकेट फ्रेंडली कारण प्रत्येकाला हाय कॉस्ट परवडतेच असं नाही आणि लुक असं वाटत नाही की याची कॉस्ट ही असेल म्हणून. आणि हे खूपदा माझ्या बाबतीत घडतं दादा. म्हणजे अगदी ही अंगाची साडी सहज कोणी विचारतं कितीची आणि मी जेव्हा किंमत सांगते ना हे खरंच का मी जा सिटी सेंटरला जा मोहित दादाला विचार मी कितीला घेतली. माझं अगदी सरळ सोपं उत्तर असतं. अगदी बरोबर आहे की ट्रेंड पण आहे पण त्यात युनिक अर्थात जनरल ज्या गोष्टी आहेत त्या चालतच असतात. जेव्हा तुम्ही युनिक गोष्टी पण आणता तेव्हा त्या लोकांना अधिक भावतात आणि कदाचित साताऱ्यासारख्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की गोष्ट चालणार नाही पण ती जास्त चालून जाते. खूपदा मला हा आलेला अनुभव आहे आणि कधी कधी अंदाज लागत नाही मग तो स्टॉक आउट होतो. दुसरी गोष्ट तुम्ही आत्ताना जे बोलला ना माझ्या मते आज मी एक समाधानी व्यापारी आहे. खरंय. माझं एम खूप मोठं आहे, माझं टार्गेट खूप मोठं आहे, मला टर्नओव्हर खूप पुढे न्यायचं आहे. आमचं पुढचं जे विजन असू तुम्ही म्हणला ना 5 वर्षात आम्ही हायवेला खूप मोठ्या शोरूमला असू. मी नक्की सांगू इच्छितो सगळ्यांना की 2030ला सिटी सेंटरचं किमान 40-50 हजार स्क्वेअर फीटचा हायवेला शोरूम असेल. नक्की. येस, ती मी आता व्हिज्युअलाइज करतोय आणि त्या पद्धतीनं मग ऍक्शन्स पण होत असतात. बरं हे सगळं करताना परत आपण ट्रेंड येऊया. ते काय होतं विषय भरकडतो. तर ते ट्रेंड जे आहेत किंवा ते प्रॉडक्ट जे आहेत ते त्या प्राइस पॉइंटला आणणं खूप गरजेचं आहे. ओपन मार्केट आहे. आज तुम्ही त्या गुगल जेमिनीमध्ये किंवा कुठेही जावा आणि हा ग्लासचा एक फोटो काढला आणि तुम्ही टाकलं तर त्यावर प्राइस कुठं मिळणार आहे काय सगळं येतं. ओपन मार्केट आहे. तुम्ही उलट अशा प्राइस पॉइंटला द्यायला पाहिजे. मी तुम्हाला सॅटिस्फाईड व्यापारी आहे हा या अर्थानं सांगितलं की देवानं मला भरभरून दिलेलं आहे. मला जी काही दिवसाची माझी दिनचर्या माझ्या बेसिक्स गरजा आहेत, अजिबात गरजा खूप नाही आहेत, ते चालवण्यासाठी भरपूर दिलेलं आहे. मग त्या पलीकडे मी असं ठरवलेलं आहे की आपण फार लालच न करता टर्नओव्हरवर फोकस करायचा. मिनिमम प्रॉफिट पॉईंटवर म्हणजे जिथं आम्ही काही प्रॉडक्ट मोदलापेक्षा कमीत विकतो आणि असे 50 प्रॉडक्ट आमच्याकडे आणि हजारो प्रॉडक्ट आहेत की जे आम्ही 2-5 टक्क्यांवर विकतो
की जे आमचा दुकानाचा खर्च सुद्धा निघणार नाही. पण असे आमच्याकडे असंख्य प्रोडक्ट आहेत. आम्ही प्राइस पॉइंट हा फॅक्टर फार महत्वाचा धरून कस्टमर फर्स्ट, प्राइस फर्स्ट या पॉलिसी ठेवून त्या पद्धतीने हे केलं आणि त्यामुळंच तो तुम्ही म्हणला ना तो बुमरँग, त्यामुळं तो बुमरँग आलेला आहे. म्हणजे मी तुला असं विचारणार होते की तू जर दुकान, टीम, ग्राहक हे सगळं मॅनेज करण्यामागं तुझे प्रिन्सिपल्स कुठले आहेत, पण तू इतक्या गोष्टी सांगितल्यास खरं तर आता परत तुला वेगळं काही विचार असं वाटत नाही. थोडी मजा म्हणून विचारते, खरंच एखादी मूवी निघाली, आज गुरु निघाली वेगवेगळ्या, तर काय रे नाव असेल आपल्या मूवीचं? तेव्हा मला मोहित मूवी येईल असं वाटेल आणि नक्की यावी. बाय द वे सातारा जिल्ह्यात म्हणजे खरंच सातारा जिल्हा मी शूटिंगसाठी खूप जास्त हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही. ते राईट्स आपण डायरेक्टरलाच देऊ. आणि इतकं काम करत असताना एखादी कॉम्प्लिमेंट की जी खरंच मनाला स्पर्शून गेली, किंवा कधी कधी असतं ना की म्हणजे मला एखाद्या लहान मुलानं जर मला एखादी कॉम्प्लिमेंट किंवा कंप्लेंट केली तर फार आवडते किंवा मी ते मनावर घेते असं. ऍक्च्युली माझ्याकडे आहे ना महाराष्ट्रभरातून किंवा याच्यामुळं त्या रीलच्या माध्यमातून दुकान बघायला खूप व्यापारी येतात. आणि आठवड्यातनं ते 4दा येतात. म्हणजे असं नाही सांगत आहे की मी एखाद्या वेळेस आले म्हणून, असा रोज अनुभव येतो. कोण ना कोणी येतं, बघतं आणि त्यांना आता माझा स्वभाव माहिती झालेला आहे. तो आला म्हणून मी त्याला कधीही झिडकारत नाही की तू व्यापारी आहेस मग कशाला आला किंवा हे. मी त्याचं वेलकम करतो, त्याला दुकान दाखवतो, त्याला काही माझ्याकडनं मदत झाली तर ती पण करतो. मग ते जेव्हा तुम्ही हे गोष्टी करताना ऑटोमॅटिक तो आवर्जून सांगतो की अहो माझ्या मनात भीती होती की मी तुमच्याकडे येऊ का नको, कसा तुम्ही रिस्पॉन्स द्याल किंवा काय, पण मला पूर्ण समाधान झालं आणि नक्की माझ्यासाठी तुम्ही एक रोल मॉडेल असाल किंवा हे जेव्हा तो बोलतो ना तेव्हा आपण काहीतरी चांगलं पेरलंय असं नक्की वाटतं. म्हणजे मला असं वाटतं कॉम्पिटिशन पेक्षा कॉपरेशनवर तुझं भर आहे. कॉपरेशनमुळे आपण जास्त पुढे जाऊ असं माझं प्रामाणिक मत आहे. एकमेकाचा आता मी तुम्हाला ह्याच्यात एक एक्झाम्पल सांगतो. मी 1-2-3 तसे तिघही आम्ही मोठे व्यापारी आहेत, नाव घेणं आपण टाळूया. मग आम्ही एकत्र मिळून काही परचेस केले. मग आम्ही त्याच्यात डील करताना असं केले, म्हणजे हा माझं रेट फॅक्टर तुम्ही म्हणला ना, म्हणून मी हे एक्झाम्पल ग्राहकांना पण आवर्जून सांगतो. वाय सिटी सेंटर याच्यात उत्तर मिळेल. आम्ही त्याच्यात क्वांटिटी खूप मोठी बाय केली. आम्ही काठपदरच्या साड्या जवळजवळ 25,000 पीस एकत्र उचलले तिघांनी मिळून. माझी कॅपॅसिटी पण 3-4 हजार पीसची नाहीये, तिथं मी इतकं मोठं डेअरिंग केलं. मग आम्ही ती साडी प्रॉफिट पॉइंट पण कमी ठेवला आणि 499 रुपयाला ती आम्ही साडी लावली की जी मी 1500 रुपयाला पण विकू शकत होतो. बरोबर. ती पैठणी आम्ही 499 लावली. सिंगल लाईव्ह मध्ये 1500 बुकिंग आले होते. सिंगल लाईव्ह मध्ये आम्हाला अशी परिस्थिती आहे की आमच्या गौरीताई असतील किंवा ती सायलीताई आहे, सन्मती आहेत किंवा इथं ह्या दुकानात गौरी लाईव्ह करते आणि सायली आहे, खूप सिन्सिअर, इतकी सिन्सिअर मुलगी आहे की ती सकाळी जर का आली आणि तिचं काम सुरू केलं ना तर ती संध्याकाळपर्यंत तुम्हाला काम करतानाच दिसेल, इतकी सिन्सिअर मुलगी आहे. आजपर्यंत तिनं कधी मला पगारवाढ मागितली नाही, काही नाही. आम्ही मनानं किंवा मला आमच्या वहिनी आहेत ममता भाभी आहेत, त्यांनी सांगितलं असेल की जाऊ वाढवूया म्हणून आम्ही वाढवला. तिला बक्षीस मिळतं. आमच्याकडे इन्सेंटिव्ह खूप चांगला आहे. आमच्याकडं जो पगार आणि इन्सेंटिव्हचं स्ट्रक्चर आहे त्याच्यात आमच्याकडे दर महिन्याला प्रत्येक सेल्समन 1.5च्या पुढे पगार नेत असेल. हा, आणि वर्षातनं तो 3दा तरी डबल पगार नेत असेल. दिवाळीला आमच्याकडे 4पटच्या आसपास किंवा 5पट पगार पडतो. तर ते करताना त्या दिवशी आमची कितीही काही केलं तरी 200च्या पुढे बुकिंग घ्यायची कॅपॅसिटी नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत एक ऑर्डर व्हॉट्सअपवर किंवा याला जे बुकिंग येतात त्याला रिप्लाय देणे, त्यांच्याकडनं ते पसंत करून घेणे, मग पेमेंट येतं, मग कन्फर्मेशन होतं, मग पॅकिंग होतं. या सगळ्याची आमची 100-150ची कॅपॅसिटी आहे. खेचून 200ची कॅपॅसिटी. 1500 बुकिंग आले. आठवडाभर आम्ही ते बुकिंगच घेत होतो. त्यानंतर 3 दिवस गौरी म्हणाली की हेच काढते, मी आता लाईव्ह नाही करत. हे का होतं तर त्या प्राइस पॉइंटला ती साडी दिली. 499ला तुम्ही जेव्हा 2000ची, 2200ची, 2500ची साडी 499ला देताना
तुटून पडतात बायका. दादा तुला इथे मला म्हणायचं की महाराष्ट्र अभिमान म्हणून आपण पैठणी, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की ऍटलिस्ट माझ्या अगदी गरीबातल्या गरीब की माझ्या कपाटात एकतरी पैठणी असावी, जे स्वप्न तू सत्य केलंस. मी असं म्हणेल की तू तुझ्या दृष्टीने म्हणतोस की प्राइस पॉइंट आहे, त्याच्यावर तुझा नंबर गेम आहे, व्हॉल्यूम गेम आहे, व्हॉट इट इज. मी दुसऱ्या अँगलने विचार करते की सामान्य स्त्रीला कदाचित 2,000ची एक साडी घेण्यापेक्षा ती साडी जर 400 रुपयात मिळत असेल तरी 2,000च्या 4 साड्या घेऊन मिळवते. केवढी छान गोष्ट आहे. म्हणजे हे पण थोडं समाजकार्य, कारण खरंच ना स्त्रिया आपण म्हणतो त्यांना खूप काही हवं असतं, पण रोटी कपडा मकानमध्ये कपडा हा महत्वाचा फॅक्टर आहे. आणि इतकी व्हरायटी जर तू देतोयस आणि साहजिक आहे, बघ ना, म्हणजे मी जेव्हा येते मी विचार करून येते एक साडी आहे काहीतरी बजेट घेऊन येते की, आणि मग अरे ही तर माझ्या बजेटपेक्षा 1/10 मध्येच मिळाली, असंही झालेलं आहे बाय द वे. म्हणजे भावाच्या लग्नाच्या वेळेस तुला आठवत असेल की मी आले आईला एक साडी घ्यायची म्हणून आणि जवळजवळ 15-20 साड्या घेऊन गेले विदिन अ सेम ऑर सम बजेट. तर तू जो तुझा प्राइस पॉइंटचा किंवा याचा विचार करतोस, मी म्हणेल इट इज ऑल्सो सोशल वर्क, कारण इतक्या स्त्रियांना तू आनंद देतोस त्यांच्या चेहऱ्यावर. बरं फक्त स्त्रिया नाहीत, इथं परत मी विचारेन की आपल्याकडं कोणकोणत्या व्हरायटीज, म्हणजे कोणकोणत्या वयासाठी, कोणकोणत्या जेंडरसाठी किंवा कुठल्या प्रकारच्या क्लाससाठी आपल्याकडे काय काय व्हरायटीज आहेत किंवा काय काय आहे आपल्या पण दुकानात. काय काय आहे ते पण सांगू. एक गोष्ट फक्त आधी सांगतो मी, म्हणजे मला माझं जे 200 स्क्वेअर फीटचं दुकान होतं ते फक्त आणि फक्त लहान मुलांचे कपडे होते. हो. हं. मग आम्ही जेव्हा इथे आलो, मेन्सवेअरचं शोरूम केलं. मेन्सवेअर, लेडीजवेअर आणि किड्सवेअर ह्याच्यामध्ये मेन्सवेअरमध्ये अनिल म्हणून आमच्याकडे एक स्टाफ आहे. अनिल आहे, त्याची चॉईस जी आहे ती माझ्यापेक्षा चांगली आहे. हा. आणि त्याला ती मी पूर्ण संधी आणि पूर्ण त्याला फ्रीडम दिलेलं आहे. मेन्सवेअरची पूर्ण परचेस तो करतो. लेडीज वेअरमध्ये आता माझ्याकडे नाहीये, पण एक कैलास म्हणून मुलगा होता, तो आता वाईला एक ठिकाणी आहे, तर त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आतापर्यंतच्या ह्याच्यात. आणि किड्स वेअरमध्ये आधीपासून मी बघतो, कारण माझी ती लाईन होती. आज सिटी सेंटरमध्ये साडीची जी परचेस आहे त्याच्यात गौरीची जी मास्टरी आहे ती इतर कोणाचीही नाही. चॉईस असेल, फॅब्रिक असेल, डिझाईन असेल, ती जे आणते ते हातोहात आम्हाला असा अनुभव आहे की विकलं जातं. आणि माझं जे व्हिजन किंवा माझं जी परचेस आहे ती थोडी बल्क स्वरूपाची आहे, किंवा मी त्या पद्धतीचं ते प्राइस ओरिएंटेड गेम जो आहे तो जास्त करतो. ह्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक जण त्याचा त्याचा रोल करतो, म्हणून ते सगळं शक्य आहे. हे लक्षात घ्या. मी चेहरा दिसत असलो तरी मागं खूप मोठी टीम आहे, आणि हे सगळं त्यांचं खरं तर सक्सेस आणि त्यांचं क्रेडिट आहे. विनम्रता, हा विनय, आणि खरंच तू म्हणतोस असं की आपण म्हणतो संसाराची जशी दोन चाक आहेत, तसं व्यवसाय हा नुसतं रथ नाहीये, तर हा एक पूर्ण मशीन आहे की जे त्यातला एक छोटा स्क्रू जरी नसेल तरी ते मशीन बंद पडणार आहे. तो मिसअलाइन झाला तरी त्या मशीनचं काम नीट होणार नाही. तर तशी तुझी सगळी काम आणि ही सगळी सिम्फनीमध्ये किंवा सिंक्रोनाइज्ड काम चाललेलं आहे तुझ्या सगळ्या टीमचं. तर दादा हे सगळं अगदी करत असताना कधी अशा मुवमेंट्स पण आल्या का रे? मग अशी तू एक किस्सा सांगितलास की तेव्हा असं वाटलं की नाही आता थोडं थांबावं किंवा थोडा ब्रेक घ्यावा. ऍक्च्युली कधी कधी निगेटिव्ह थॉट्स येतात, नाही येत असं अजिबात नाही. आपण शेवटी सगळे माणूस आहोत, मर्यादा येतात. मागच्या वर्षीच्या दिवाळीनंतर मी 4 दिवस ऍडमिट होतो. मला उष्णतेचा इतका त्रास झाला की माझं 2-2, 3-3 तास मागच्या दिवाळीला होता ना, दिवाळीनंतर मी 4 दिवस अमृता आपलं सॉरी 4 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. ऍडमिट म्हणजे ते इतकी उष्णतेचा मला त्रास झाला होता त्या जागरण आणि ह्याच्यामुळं. खूपदा होतं तसं. आत्ताही हा जो व्यवहार करताना एक लिटिगेशन होतं ते सॉल्व्ह करताना, किंवा खूपदा काय होतं की मार्केटमध्ये न्यूसन्स व्हॅल्यू असलेली लोक असतातच. तुम्ही कितीही काही करा आणि तुम्ही जसं जसं वरती जाता तसं तसं ते तुम्हाला त्रास देतात, तुमचे पाय खेचायचा प्रयत्न करतात. आणि ह्याचं मी तर इतक्या वेळा अनुभव घेतलेला असतात. डायरेक्ट इनडायरेक्ट ते तुम्हाला धमक्या देत असतात, सुचवत असतात, काही गोष्टी घडत असतात. हे जे पिक्चर तुम्हाला सिटी सेंटरचं दिसतंय ना, त्यामागं इतकं काही घडत असतं, ते उडून दिसताना आपल्या त्या पडद्यावर कळत नाही, पण मागं खूप गोष्टी घडत असतात. आणि ह्या सगळ्यांचा मी इतक्या बारकाईनं आणि ह्याचं अभ्यास केलेला आहे, किंवा मला हे इतकं जाणवलेलं आहे ना ती गोष्ट. आणि ते तुम्ही करताना ऑटोमॅटिक मग कधीतरी निराशा येते. असं नको वाटतं, कधी कधी वाटतं की खरंच ना, की हे कशासाठी करायचं? मी हे सगळं करून फायनली काय मला
तसं मी काही फार गरीब घरातनं आलेलो आहे किंवा काय अजिबात खायची प्यायची मारामार आहे असं काही नाही. व्यवस्थित माझ्या आई वडिलांनी सुद्धा माझ्यासाठी भरपूर करून ठेवलेलं आहे. पण कधी कधी ते जे विजन आहे ना, विजन, तो गोल, तो तुम्हाला इट कीप्स यू गोईंग. करेक्ट. ते तुम्हाला पुढे नेत राहतं. आणि मग परत जर का आपण थोडंसं आत्मचिंतन केलं किंवा थोडंसं अशा वेळी आहे ना, खरंच मी सांगतो तुम्हाला, गुरु एक मोठा रोल प्ले करतो. दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूला जी एनर्जी आहे, माझी वाईफ असेल किंवा स्टाफ मेंबर असतील, ते ज्या पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट करतात ना, खूप 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 मोठा रोल आहे त्यांचा. म्हणजे तो मी शब्दात नाही सांगू शकत. हा, की जेव्हा सीमाताई म्हणतात की नाही तुम्ही करा, आम्ही आहोतच बरोबर, तर त्याचा आधारच वेगळा. आगे बढ़ो, हम हा. तुम्हारे साथ है. म्हणजे त्याचं काय होतं की एवढं मोठं करताना मी माल आणेन, सगळं करेन, पण सगळ्यात मोठी आमच्या गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये अडचण आहे ती वर्कर्सची आहे. खूप मोठी आहे. इतकी मोठी आहे कारण काय आहे माहिती का, पुढची पिढी ह्या पद्धतीच्या गार्मेंट लाईनच्या किंवा ह्याच्यामध्ये काम करायला तयार नाही. खरंय. पण मला प्रामाणिकपणे वाटतं, मी कधी कधी तुम्हाला जर का आमच्याकडे महिन्याला मिळणारं पेमेंट किंवा हे सांगितलं ना, तर तुम्ही म्हणाल अरे हे कॉर्पोरेटला पण नाही आहेत पगार. असे पगार आहेत आमच्याकडे. इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर आम्ही इतकं चांगलं ठेवलेलं आहे. खरंच जो मनापासून पळेल ना त्याची बल्ले बल्ले. म्हणजे ते फार लक्ष ठेवून आम्ही त्या पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे. बरोबर. आणि हे करताना ज्याला खरंच चांगलं करिअर करायचं आहे ना, त्यानं तो चान्स घेतला पाहिजे असं मला वाटतं. दादा, तू हे बोलत असताना एक गोष्ट माझ्याकडून स्किप झाली. आपण म्हणतो स्त्री शक्ती आहे, स्त्री सगळं करते, एक स्त्री करू शकते. पण जेव्हा मोहित सारखा दादा बरोबर असतो तेव्हा अगदी दुकानात काम करणारी स्त्री काय करू शकते? म्हणजे माझ्यापुढे 3 उदाहरण आहेत. दादा सांगितलं तिघींनी काय केलेलं आहे. आमच्यातल्या 3 जणी आहेत. मी नाव घेऊन पण सांगू शकतो, पण आपण टाळूया. त्या तिघींनी स्वतःच्या पायावर उभं राहून घरं घेतली. दादा इथं परत सांगते. बोल. मी खरंच सांगतो की त्यांना ते लोन करून देताना असेल किंवा ती प्रधानमंत्रींची जी योजना आहे असेल किंवा ह्यामध्ये ना इतकं सगळं इझी नाही होत की झालं चला. कारण हे कोणीही आहे ना, हे जे हे आमच्याकडे जी वर्कर लाईन आहे ही ऑर्गनाइज नाहीये. मग ते कधीही त्यांनी आयटी रिटर्न नाही भरलेले. त्यांना वार्षिक समजा 3 लाख रुपये जरी अॅन्युअल येत असले तरी त्यांनी आयटी रिटर्न कधी भरलेले नाहीत किंवा त्या पद्धतीनं केलेलं नाही. मग त्यांना प्रायव्हेट फायनान्सकडे किंवा ह्याच्याकडे जावं लागतं. मग ते व्याजदर जास्त लागतो. मग त्या सगळ्या गोष्टी येतात. मग मी माझ्या स्टाफला आवर्जून सांगतो की तुम्ही नीलचं का होईना आयटी रिटर्न भरा. तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवा. त्याचं पुढे जाऊन तुम्हाला बेनिफिट होईल. स्वतःच्या पायावर उभं राहावा. कारण ज्याला महिन्याला 30-40 हजार रुपये येतात तो एक फ्लॅट चांगला घेऊ शकतो हफ्ता भरून. पण आयटी रिटर्न नसेल तर त्याला लोन महाग पडतं. ते सगळं तो आणि चक्रात process अडकत वाढते, राहतो. चक्रात प्रोसेस अडकते. वाढत राहतो. इझिली मिळत नाही. हातपाय जोडावे लागतात. ते त्यांना एज्युकेट करणं ही मी माझी जास्त मोठी जबाबदारी समजतो. अगदी बरोबर बोलास दादा. वुमन एम्पॉवरमेंट कोच म्हणून, कारण आज माझ्याकडे अनेक स्त्रिया आहेत, तसंच बऱ्याच महिलांना मी गाईड करते, वेगवेगळे वर्कशॉप देते. आणि माझं मिशन हेच आहे की प्रत्येक स्त्रीकडे, कारण काय असतं ना, आपण म्हणतो ना घर की ना गाठ की, स्त्रीची एक अशी अवस्था असते की माहेरचे म्हणतात देवी तिथं मेली, आणि सासरच्यासाठी ती कायमच परकी असते. त्यामुळे स्त्रीला, म्हणजे माझं स्वतःचं मिशन आहे की प्रत्येक स्त्रीकडं भले 10x10चं काम आहे ना, स्वतःचं घर असेल. आणि जेव्हा दादा सांगतो की 3 स्त्रियांनी हे केलं की अनेक अजून त्याच्या मार्गावर आहेत. दुसरी एक गोष्ट मी आवर्जून सांगतो. म्हणजे मला जी खूप जास्त जाणवलेली आहे ती, नाव नाही घेत, पूर्वी एक माझ्याकडे कॅशियर होती आणि ती जेव्हा काम करत होती ना, त्याच्या आधी ती तोंडानं मला म्हणली की मी जेव्हा महिन्याला आता पगार घेऊन जाते ना, आधी सासूचं वागणं आणि आता ह्याच्यामध्ये खूप फरक पडला. ह्याचा अर्थ काय होतो तुम्हाला लक्षात येत आहे का? तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर उभा असताना तेव्हा तुमची समाज पण किंमत करतं. म्हणजे मनी किंवा सेल्फ डिपेंडन्सी प्लस Self-dependency. आयडेंटिटी इज इक्वल टू रिस्पेक्ट. तुम्हाला मान जेव्हाच मिळतो तेव्हा तुम्ही पैसे आणता. आपण कितीही म्हटलो की पैसा आज आहे उद्या नाही, माणसं येतील, अर्थात हे सगळं आहेच आहे, पण पैशाला ती किंमत आहे. आणि पैशा वाचून अडत नाही असं होत नाही, पैशा वाचून अडताना शेवटी तर प्रत्येक ती गणित आणि प्रत्येक गोष्ट, म्हणजे तू सगळ्याचं नाटक करू शकशील, पैशाचं नाटक करू शकत मी नाही, ते माझा नाटक करायला आत्ताचा पण पैसा वैयक्तिक लागतो. अनुभव सांगतो. मला आता माझ्या आयुष्यातली खूप मोठी उडी आहे. मी इतकी मोठी एक प्रॉपर्टी घेतली. 6 बँकांमध्ये मी फाईल दिली.
6 बँकांमध्ये. त्यातल्या प्रायोरिटीला ज्या 3 बँका आहेत ज्यांनी मला सँक्शन लेटर दिलं, मला खरंच तिथं 100 वेळा हेलपाटे मारावे लागले, जावं लागलं, त्यांना डॉक्युमेंट्स द्यावे लागलेत. तुम्हाला पैशाशिवाय काही होत नाही या जगात. किती काही कुणी काही म्हणू दे, आणि तुम्ही जर का पैशानं आणि तुमच्या कॉन्फिडन्सनं स्ट्रॉंग असाल ना, मग तसं तुम्हाला इतर कुठली गोष्ट अशक्य पण नाहीये. खरंय. हा. मनी बायज एव्हरीथिंग. हे अगदी खरंय. दादा, हे सगळं करताना खरं तर या गप्पा आपल्या रात्रभर पण चालू राहतील, पण कुठेतरी वेळेचं पण भान ठेवायला हवं. Yes, नक्कीच. निघता निघता एक छोटासा प्रश्न. आज इतके ऑडियन्स आहेत, तू तुझे रील करत असतो, हजारोनी लाखोनी व्ह्यूज आहेत, लोक बघत असतात. अर्थात तिथे कुठेतरी प्रॉडक्ट असतात, तुझ्या स्टोरीज असतात, पण आज स्पेशली जेव्हा आज मी पण काहीतरी करते, मी स्त्रियांसाठी काही करते, माझ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, किंवा प्रत्येक जण काही ना काही आयुष्यात करत असतं, धडपडत असतं वेगवेगळ्या, जसं तू म्हटलंस की गोलकडे जाण्यासाठी. तर ऑडियन्सला त्या दृष्टीनं काय तू संदेश देशील? ऑडियन्सना ऍक्च्युली खरे 2 तास आपण खरं तर संदेशच देतोय. अगदी प्रामाणिकपणे अगदी मला सांगतो. असंच वाटत होतं आणि की काय मला- शेवटी विचारू, पण तरी हा. एक काय म्हणतो आपण, एंडलाईन असते, सार असतं. माझ्या दृष्टीनं माझा जो काही प्रवास आहे ह्याच्यात खरंच ज्या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव आहे आणि ज्यामुळे मी घडलो असं मला वाटतं ना, त्यात पहिलं तर क्रेडिट आई वडील आहेत, काही त्यामध्ये शंका नाही. त्यांचे संस्कार किंवा हे घरातलं बॅकग्राऊंड हा फार मोठा तुमच्या विचारसरणी ज्या पद्धतीची बनते त्यातला रोल आहे. अगदी त्याबरोबर तुम्ही सेल्फ गोल आखा. गोल आखणं इतकं गरजेचं आहे. तुमच्या गोल आखण्यामुळे तुमची दिशा ठरते, तुम्हाला आयुष्याला अर्थ येतो. नाहीतर तुम्ही जन्माला आला आणि हेला घालून मेला, या वा. पलीकडं काही आपण जेव्हा पुढचा एखादा मोठा एपिसोड करू किंवा हे करीन ना, त्यावेळेस आपण अभंगांवर पण बोलू नक्की. मला अगदी आवडेल. रादर आज कमिट करून टाकू, या दिवशी आम्ही करणार आहे, त्या दिवशी आपण नक्की करूया, ज्या दिवशी थोडा दिवस काय होईल की फार मोठं होणं पण योग्य नसतो पॉडकास्ट, मग ते लोकांचा इंटरेस्ट कमी होतो आपण नंतर आणि करूया. आपण नक्की करू. म्हणजे हे काय होतं, ह्या 4-5 वर्षात माझं त्या गोष्टीकडे हे झालं, त्यामुळे मला ते रिमाइंड झालं. पण मी क्लिअर आहे, मला माझं फोकस, माझं गोल, आणि मला तर ते गोल सोडून काहीच दिसत नाही. तुम्ही म्हणला ना, ते झाप लावलेल्याच्या पलीकडं अलीकडं काही दिसत नाही मला, आणि म्हणूनच मी तिथपर्यंत पोहोचलोय असं वाटतं. मला माझ्या समाजातली लोक म्हणतात, अरे तुझं समाजातलं येणं जाणं कमी आहे, किंवा तू येत नाही, करत नाही, तुला दुकान सुटत नाही, हे नाही ते नाही. पण ते विचारतायत तर का विचारतायत माहितीये का? कारण सक्सेसफुल आहे. हा, नाही तर कुणी कोणाला काही विचारत नाही, असं माझं प्रामाणिक मत आणि अनुभव आहे. म्हणजे माझे कदाचित मागचे रील बघशील तर त्यात हेच आहे की लेट युअर सक्सेस स्पीक. तुमचा जो काही आवाज आहे, तुमची जी काही कृती आहे ती तुमच्या सक्सेस मधनं दिसू द्यात. मागे काहून तुम्ही तुमचं सायलेंटली करा, तुमचं सक्सेस बोलेल. आणि हे तू म्हणतोस हे अगदी मान्य आहे. कारण आपल्या जडणघडणीत, म्हणजे मी सातारची आहे, सगळ्यांना माहितीच आहे, आणि मी तर म्हणेन आई वडील, आजी आजोबा, मी जॉईंट फॅमिलीतनं आली आहे, प्रत्येकानं अगदी छोट्या छोट्या, मी निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आता पॉझिटिव्हली घेते की त्या काळात मला अशा गोष्टीसाठी थांबवलं गेलं, कदाचित ती प्रगती झाली. आणि जसं तू म्हणतोस की लोक सांगतात स्टोरीज, मी खूप गरीब घरातनं आलो, मी हे आलो, आणि आजकाल तर बनवल्या जातात. मी सांगेल मी अगदी सदन घरातली आली, अगदी सगळं मिळत गेलं, आणि तसंच मला प्रत्येक गोष्ट हवी तेव्हा अक्षरशः, म्हणजे गरज असलेली, कधी अनावश्यक नाही, गरज असलेली प्रत्येक गोष्ट मिळत गेली. त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड होतो, आणि तुमच्या जडणघडणीत हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो. कारण त्याशिवाय ना तुम्ही यश सुद्धा स्वीकारू शकत नाही. कारण जेव्हा काही मिळालं नाहीये, त्या व्यक्तीला जर खूप काही एकदम मिळालं ना, आपण म्हणतो रंकाचा राजा झाला, तो ते यश टिकवू शकत नाही. ते यश पचवण्यासाठी ना तुमच्या डीएनए मध्ये किंवा तुमच्या हॅबिट्समध्ये ते यश जेव्हा भिनलं जातं, तेव्हा खरंच ते यश पचवणं पण सोपं असतं. अर्थात सगळे अगदी आपण बघितलं की लहान याच्यातून येऊन पण लोक मोठे होतात, पण ते पण स्टेप बाय स्टेप होतात, ते यश पचवत मोठे होतात, आणि यामध्ये तुमची जडणघडण फार महत्वाचं आहे. कुठलीच गोष्ट ओव्हरनाईट होत नाही. एक किस्सा फक्त सांगतो, आपण संपूया. ऋतिक रोशनचा एक पॉडकास्ट ऐकत होतो मी. ऋतिक रोशन त्याच्यामध्ये म्हणाला की मी एक सगळ्या क्राऊड बरोबर, जो एक पिक्चर रिलीजच्या आधी प्रीमियर शो असतो, म्हणजे ते काही ठराविक लोकांना तो दाखवतात, स्पेशल शो असतो, त्याच्यामध्ये सगळ्यांबरोबर कॉमन माणूस म्हणून मी आत गेलो.
आणि तो पिक्चर संपल्यावर मी बाहेर आलो तेव्हा मी सुपर हिरो होतो. हा पण तो त्या बोलताना बघा त्या 3 तासाच्या पिक्चरमध्ये तो आत जाताना कॉमन मॅन म्हणून गेला आणि बाहेर येताना तो सुपर हिरो होता. त्याला खांद्यावर लोकांनी घेऊन आले त्याचा जो पहिला पिक्चर आहे कौन है प्यार है हो नाही का? त्याचीच तो स्टोरी सांगत होता. तो म्हणला त्याच्या मागं मला किती वर्षाचा संघर्ष आहे हे माझं मला माहितीये. मी कोयला पिक्चरमध्ये शाहरुखचे बूट सांभाळण्यापासून सगळं केलेलं आहे. त्याच्या वडिलांचाच तो पिक्चर आहे कोयला पण, आणि हाही त्याच्या वडिलांचा पिक्चर आहे. तर ओव्हरनाईट दिसणारं सक्सेस असतं ना ते तसं नसतं. खूप मोठी प्रोसिजर असते त्यामध्ये, खूप मोठी. माझी तर मागच्या 20-22 वर्षाची ही जी तपश्चर्या कारकीर्द आहे आणि तपश्चर्या म्हणू पण आय एम एन्जॉईंग इट. आय एम व्हेरी मच एन्जॉईंग इट. ते चायनीज बांबू ते- सारखं आहे. येस, चायनीज बांबू सारखं आहे. ते जेव्हा तुम्हाला द्यायला लागतं ना तेव्हा मग ते इतकं वाढतं ते की आम्ही त्याला 13 काही- वर्ष बघतोय, पण त्याच्या आधीची 10 वर्ष तुझे काही ती सोईंग चाललं होतं किंवा जन्मापासूनची जे काही तुझ्यामध्ये तुझं न्यूट्रिशन होत होतं त्याचीही आज फळ आहेत असं म्हणायला हरकत नाही. येस, नक्कीच नक्कीच. आणि आई वडिलांचा रोल आहे. मी तुमच्या आईंना जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की मी वाकून साष्टांग नमस्कार केला पाहिजे. कारण आई आई आज पण त्या काम करतात. हो. आज सुद्धा त्या कॉम्प्युटरवर बसतात. तुम्ही विचार करा, त्या वयात माझी आई 50 नंतर एका ठिकाणी गेली होती आई, हं. आणि ती जाताना ज्या मैत्रिणीबरोबर गेली तर ती मैत्रीण येताना आईला आमच्या प्रचंड गप्पा मारायची सवय. ती बोलत बसायची, तासन तास बोलू शकायची, प्रत्येकाशी रिलेशन ठेवून असायची. तर ती येताना ती मैत्रीण तिला न घेता निघून गेली. डॉक्टर मैत्रीण आणि ती निघून गेली. तर आईनं 50व्या वयात ठरवून टू व्हीलर शिकली माझी. क्या बात आहे. हा, ठरवून ती टू व्हीलर शिकली. म्हणजे मी खरंच सांगतो, मी जे काही आहे ना ते आई वडिलांचीच देणे, त्यांची एनर्जी आहे, त्यांचे पॉझिटिव्ह, त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि प्रत्येक हे जे काही घडलं ना ह्याच्यात एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी हेच द्यायचं आहे आपल्याला, ह्याच्या पुढं पण आणि ह्याच्यात पण. बस. धन्यवाद दादा. आणि तू म्हटलास तसं मी पण थोडं सांगेल. दादांना तर आईचा उल्लेख केला. आई आत्ता पॉडकास्ट बघते म्हणून आई तुझ्या समोर सांगते आज मी जिथे कुठे आहे, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी असतील नक्की त्या माझ्या आहेत, पण चांगल्या गोष्टी असतील तर त्याला नक्की आई वडील आणि माझं कुटुंब, माझे आजी-आजोबा असतील, आई वडील तर नेहमीच आहेत, आणि माझे भाऊ माझ्यापेक्षा लहान आहेत, पण त्यांनी अर्थात प्रत्येकानं आपला आपला रोल निभावलाय. आणि त्यामुळं आपण जे काही जिथे आता आहोत ते आहोत. तर आपण नक्की भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये, पुढच्या लाईव्ह मध्ये. पण दादा बरोबर पुन्हा एकदा आपण अभंगावर एक स्पेशल करणार आहोत, एक शिवरायांवर स्पेशल करणार आहोत, कविभूषणवर करू. आणि कविभूषण कविभूषण सर्च करून त्याचं ऐका तुम्ही. वीर रसचा कवी येतो माझा आवडत्या ह्याच्यापेक्षा महाराजांवर ज्या पद्धतीनं त्यानं लिहिलंय ना, अरे खरंच स्फूर्ती मिळते. क्या बात आहे. दादा तुझ्या या सगळ्या कार्यासाठी तुला खूप खूप, मी आशीर्वाद नाही म्हणणार, मोठे असेल तरी खूप खूप शुभेच्छा. आणि लवकरच आपल्याला मोठ्या शोरूम मध्ये शूट करायला मिळावं. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अजून एकत्र करायच्यात. तू वेळ दिलास आणि तुम्हाला अगदी सांगितलंस की मी 10 मिनिटात येतो, आणि ज्या पद्धतीनं तू माझ्याशी टचमध्ये होतास मला इतकं वाटतं अरे यार हा किती ग्राउंड टू अर्थ आहे की ताई मी आलो 5 मिनिटात, ताई तू बस. ज्या पद्धतीनं तू अटेंड केलंस ना, खरंच थँक्यू. तुझ्या कामाला खूप शुभेच्छा, तुझ्या प्रत्येक एम्प्लॉईला, तुझ्या प्रत्येक टीम मेंबरला शुभेच्छा. आणि तू जी म्हणतास ती ग्रॅटिट्यूड माझ्यासाठी पण आहे, प्रत्येक गोष्टीसाठी, नुसती या लाईव्ह साठी नाही तर नाही, तू ही जी काही संधी आम्हाला दिली ना, नाचण्या-ओरडण्याची संधी माझ्या दिलीस, त्याच्यासाठी पण. आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे. असं कधी मी लाईव्ह जाऊन पॉडकास्ट करीन पहिला असं कधी वाटलं नव्हतं, किंवा त्या लेवलचा स्वतः आहे असं मी अजूनही मानत नाही, किंवा असं आपल्यात तो गर्विष्ठपणा येऊ नये हे सुद्धा आपण हनुमानजींकडनं शिकूया. आणि नक्की आपण परत एखादा पॉडकास्ट करू. जर का लोकांचा चांगला प्रतिसाद असेल आणि त्यांना मी बोललेलं आवडत असेल तर नक्की आपण येऊ. त्यांनाही इफ दे आर ऑल्सो एन्जॉईंग, तर मी पण खूप एन्जॉय करतोय. थँक्यू. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. थँक्यू.